2 जप करा, मिराकल बघा. तुमच्या जीवनात जर पैसा नसेल ना, पैसा फ्लो अखंड राहील. 70,000 विचार आपल्या मनात येतात आणि त्यातले 90% विचार हे तुमच्या भूतकाळ संबंधित आहेत. सगळं लिहून काढा. तो कागद फाडा मस्तपैकी आणि आग लावा त्या कागदाला आणि तो कागद आहे ना तुमच्या त्या टॉयलेटमध्ये फ्लश करून टाका आणि निवांत व्हा. माझ्या सगळ्या चिंता, राग, द्वेष पूर्ण निघून गेला. जसं 25 छान गेलं तसं 26 छान जायचं असेल तर काय अफर्मेशन दिलं पाहिजे किंवा काय बोललं पाहिजे? मी म्हणतो की तुमची प्रायोरिटी काय आहे ते ठरवा पाहिजे. की लॉ ऑफ अट्रॅक्शन नेमकं काय असतं? ही वाक्य जेव्हा बनवाल तुम्ही, बऱ्याच लोकांचे प्रॉब्लेम सुटलेले आहे मॅडम. म्हणजे फक्त विचारानेच फक्त बदल होतो? विचारानंच. अच्छा. विचारामध्ये खूप ताकद आहे मॅडम. तुम्ही जेवढं कृतीने राहणार तेवढं तुम्हाला जास्त मिळत जाणार. सो आता सर मॅनिफेस्टेशन जर करायचं आहे तर त्याच्या काय टेक्निक्स असतात? जी लोक इथं बघतायत त्या प्रत्येकाला सांगतो, व्हिज्युअलायझेशन इज द मोस्ट पॉवरफुल टेक्निक. लोक काय करतात, जे नको आहे ते बोलतात. तुम्हाला काय बोलायला पाहिजे, जे पाहिजे ते बोला. बघा, घरची लक्ष्मी चांगली असेल त्याच्यातनं व्हायब्रेशन चांगले पडतात बाहेर, कारण ती घरात ती असते. घरामध्ये ऊर्जा कुणाची असते, तिची जास्त असते. मग ती ऊर्जा चांगली असेल, तुमची वास्तुलक्ष्मी खुश. तुम्हाला काय वाटतं आनंदी राहायला काय केलं पाहिजे? अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आणि इन्फॉर्मेशनल कॉन्टेंटसाठी द सारिका शो या मराठी पॉडकास्ट चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. नमस्कार. द सारिका शो या मराठी पॉडकास्ट चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आज आपल्यासोबत आलेले आहे अशी एक व्यक्ती ज्यांना 20 वर्षांपासून मॅनिफेस्टेशन आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन या गोष्टींचा अनुभव आहे. प्रत्येक व्यक्तीला हेल्थ, वेल्थ आणि रिलेशन या गोष्टींचा प्रॉब्लेम असतोच आणि बऱ्यापैकी ह्या गोष्टी एकमेकांवरती डिपेंडंट सुद्धा आहेत. आणि तुम्हालाही जर तुमच्या आयुष्यामध्ये पैसा, रिलेशन्स आणि बाकी कुठल्या गोष्टींचा जर प्रॉब्लेम असेल तर हा पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की बघा. कारण होऊ शकतं की एखादी अशी गोष्ट जी तुम्हाला नव्याने माहिती पडली किंवा त्या सगळ्या रेमेडीज जर आज तुम्ही बघत असाल तर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो. आणि आपल्यासोबत जे सर आज आलेले आहेत त्यांना तुम्ही नक्कीच यूट्यूब आणि इंस्टाग्रामवरती बघितलंच असणार. कारण सगळ्यांना माहिती डॉक्टर राजेंद्र कुलकर्णी यांना ऑलमोस्ट खूप वर्षांचा या फील्डमधला एक्सपिरियन्स आहे. डॉक्टरच नाही तर वकील किंवा पोलीस या सगळ्या खात्यातले सगळे लोक जे आपण म्हणतो एक प्रीमियम जो क्लास आहे तर तो बेसिकली सरांचं कन्सल्टेशन आज घेतोय. त्याचं मेन रिझनच त्यांचा अनुभव आहे. सो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जर तुम्हाला अनुभवी व्यक्तीकडून या गोष्टी जर माहिती करून घ्यायची असेल तर हा पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की बघा. आणि त्या सारिका शो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. चला तर मग जास्त वेळ वेस्ट न करता आपण आपल्या पॉडकास्टला सुरुवात करूयात. तर सर मग आज इथं आल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय? नमस्कार. पहिल्यांदा तुम्ही इथं मला इन्व्हाइट केलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. कारण इथलं वातावरण खूप छान आहे. म्हणतात ना की एक ज्याला इन्स्पायरिंग पाहिजे त्याचं वातावरण इथं मला दिसतंय आणि खूप चांगलं. सर्वांना एक विनंती करतो की जर तुम्ही हा चॅनल आता तुम्ही बघताय की हा पॉडकास्ट तुम्ही बघताय तर तुम्ही नक्कीच काहीतरी तुमच्या देवाची तुमच्यावरती कृपा झालेली आहे. असं काय बोलतोय त्याचं कारण आहे बिकॉज I always say there are no accidents, there are no coincidences, there is something divine planning, so you are meeting here. So thank you so much for inviting me here. आणि हा पॉडकास्ट नक्की बघा. यातील प्रत्येक वाक्यामध्ये तुमच्याकरता ब्लेसिंग आहेत. त्यामुळं कोणतं वाक्य काम करेल माहिती नाही आणि हा पॉडकास्ट बघताना तुम्हाला ते जाणवेल आणि ते ब्लेसिंग पण तुम्ही घ्या. आणि पॉडकास्टमध्ये सांगितल्या सर्व टेक्निक्स, कारण मॅडम को सांगितलं आधी सांगितलं मला की काही तुमच्या जे काही टेक्निक्स असतील ते आम्हाला सांगा. नक्कीच तुम्हाला सर्वांच्याकरता काही टेक्निक्स, खास टेक्निक असतील तुमच्याकरता असतील. धन्यवाद. चालेल. खूप छान वाटतंय सर. म्हणजे ॲक्च्युली आम्हीच खूप हॅपी आहोत आज आमच्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही आलात. आणि खूप उत्सुकता आहे मला तर की लॉ ऑफ अट्रॅक्शन, मॅनिफेस्टेशन हे खूप सगळं ऐकलंय, बऱ्याच लोकांकडून ऐकलंय, यूट्यूबवरती तर भरमसाठ व्हिडिओ पाहिलेत, पण आज तुमच्याकडून ऐकायचं आहे की लॉ ऑफ अट्रॅक्शन नेमकं काय असतं? बघा, लॉ ऑफ अट्रॅक्शन ही एक अशी संकल्पना आहे. आपण ऐकलेलं आहे की विचारांची एक फ्रिक्वेन्सी असते. आपण जो विचार करतो तशा प्रकारची ऊर्जा ब्रह्मांडामध्ये जाते आणि तशा प्रकारची माणसं, तशा प्रकारच्या घटना, तशा प्रकारचे मेसेज आपण आपल्या जीवनात आकर्षित करतो. हा एवढा फक्त त्याची डेफिनेशन आहे, पण हा एवढाच नुसता नाही आहे. तर लॉ ऑफ अट्रॅक्शन मी सांगतो की दॅट इज लॉ ऑफ व्हायब्रेशन देखील आहे. म्हणजेच आपल्यातून काहीतरी ऊर्जा बाहेर पडत असेल, सतत आपलं काहीतरी व्हायब्रेशन चालू आहेत आणि म्हणूनच हे सर्व जग चाललेलं आहे आणि त्यामुळेच हे सगळ्या गोष्टी होत आहेत. ह्याला अजून सोपं करून सांगतो मी तुम्हाला. आपण परमेश्वराला काहीतरी मागतो, बरोबर. देव काय म्हणतो? सध्या तर काय बोलत नाही. आपण असं ऐकलेलं आहे की परमेश्वर म्हणतो तथा असतो.
ही नेव्हर डिनायज एनिथिंग. तू असं का मागितलं, तुला हे आता हे मिळणार नाही, हे नंतर मिळेल, असं देव म्हणत नाही. तो फक्त तथास्तु म्हणतो. बरोबर. मग जर एवढा जर मोठा देव आहे, एवढी प्रचंड मोठी शक्ती आपल्यासोबत आहे, तरी देखील आतापर्यंत आपल्या अनेक गोष्टी झाल्या पण आहेत आणि काही गोष्टी झाल्या पण नाहीत. मग असं का? जर ती शक्ती सर्व शक्तिमान देव आहे, तर आपल्याला मनात शंका येणं साहजिक आहे की बरं मग माझं काम का होत नाही. उदाहरणार्थ आपण काही लोक स्वामींना मानतात, बरोबर. काही लोक शंकर महाराजांना मानतील, काही लोक दत्त चिले महाराजांना मानतील, काही लोक साईबाबांना मानतील. प्रत्येकाचं काहीतरी एक इष्ट देवता आहे, काहीतरी तिथं त्यांचं श्रद्धास्थान आहे आणि त्या स्थानावरती आपण नतमस्तक होत असतो आणि त्यांच्याकडे काहीतरी मागत असतो. बरं, आता पण असं कधी होत नाही की आपल्याला मिळत नाही असं, पण तरी देखील काही मोठी कामं जी असतात तर ती कामाला होत नाही किंवा लेट होतो. त्याकरता काहीतरी चुकतंय एवढं आपल्याला कळलं पाहिजे. परमेश्वर द्यायला बसलेला आहे, तो देव तथास्तु म्हणतोय. पण जर माझ्या बाबतीत काही होत नसेल, चांगलं चाललेलं नसेल, माझा काही कठीण परिस्थिती चालली असेल, तर तुम्हाला हे समजायला पाहिजे काहीतरी चुकतंय. म्हणजे काय चुकतंय बघा, एकदम साधं करून सांगतो, अजून सोपं करतो. एक मशीन आहे, बरोबर. इकडे आउटपुट आहे, इकडे इनपुट आहे. जर त्या मशीनवरती लिहिलंय तथास्तु, जर तुमचं आउटपुट चांगलं आहे याचा अर्थ काय होतो, इनपुट चांगलं आहे. बरोबर. जर आउटपुट निगेटिव्ह आहे, इट मीन्स युअर इनपुट इज निगेटिव्ह. बरोबर. तुमचे इनपुट काय आहे ते शोधा. इनपुट आहे तुमचे विचार, अच्छा. इनपुट आहे तुमची ऊर्जा. पण सर, विचारांवरती तर कोणाचंच नियंत्रण नसतं. हा, ह्याला अजून पुढं घेऊन जातो मी. समजा आपण एखादं झाडाचं बी लावलं, समजा आंब्याचं बी लावलं, आंब्याची कोय लावलं तर काय होईल, आंब्याचं झाड तयार होईल. बरोबर. आणि झाड तयार झाल्यानंतर काही वर्षानंतर त्याला ऋतुकाळाप्रमाणे त्याला आंबे येतील. बरोबर. समजा आपण एखादं जांभळाचं बी लावलं तर जांभळाचं झाड तयार होईल आणि जांभळं येतील. बघा, नियम काय नीट बघा. तुम्ही जे बी लावलं तेच तुम्हाला मिळालं, प्लस मल्टिपल मिळालं. हो, बरोबर. जे लावलं ते मिळणार, प्लस एक मिळणार नाही. एकच जांभळं बी लावलं तर एकच जांभळ मिळणार नाही, अनेक मिळणार. हा नियम पहिल्यांदा लक्षात ठेवा. हा निसर्गाचा नियम आहे. तुम्ही जे देता ते तुम्हाला परत मिळतं, प्लस मल्टिपल मिळतं. आधुनिक म्हणतात ना की त्याला प्रचंड प्रमाणात मिळतं, ते जास्तीत जास्त मिळतं. हा, जास्त मुबलक, अबंडन्स इज देअर. हा नियम पहिल्यांदा. मग आपण ज्यावेळी देवाला मागतो, देव काय म्हणतो, तथास्तु. आता देव फक्त तथास्तु फक्त 10 मिनिटाकरता बोलतोय का? नाही. तो तर 24 तथास्तु बोलतोय. आणि याचा अर्थ असा होतो, आपण 24 कधी मागतोय आपल्याला माहिती नाही. हे कसं? तर आपल्या एका माणसाच्या मनात कोणतेही साधारणतः 60,000 ते 80,000 विचार येतात. ॲव्हरेज 70,000 थॉट्स. 70,000 विचार आपल्या मनात येतात आणि त्यातले 90% विचार हे तुमच्या भूतकाळा संबंधित आहेत. बरोबर. भूतकाळातले काय गोष्टी आठवत आपण, ही अशी बोलली, तो तसा का वागला, मागला ना अशी काय केलीस तू, अशा अनेक गोष्टी ज्यातून तुम्हाला दुःख होतंय, बरोबर, राग येतोय, चिंता बाहेर पडते. उद्याचे विचार आहेत, उद्या कसं होणार, माझ्या मुलांचं भविष्य काय, माझं उद्या काय, मला चांगला पगार मिळेल का नाही, माझं बिझनेस वाढेल का नाही. म्हणजे यातून सगळ्या विचारातून एकदा भूतकाळाला विचार करतोय किंवा भविष्यकाळाला विचार करतोय. आत्ताचा एकदा विचार आहे का मला सांगा? आत्ताचा कोणीच नाही करत. प्रेझेंटचा विचारच नाहीये. बरं, हे सगळ्या विचारातून तुमच्यामधून बाहेर पडण्याची ऊर्जा जी आहे ती नकारात्मक आहे. बरोबर. तर परमेश्वर काय करतो, परमेश्वर तुम्ही फक्त वर्बल जे बोलताय त्याला तथास्तु म्हणतो असं नाहीये. नीट हा कन्सेप्ट नीट समजून घ्या. हे समजलं ना तुमचं काम झालं सगळ्यांचं. तुम्ही जे बोलताय वर्बली, म्हणजे काय आता जे बोलतोय त्याला तथास्तु म्हणणारच आहे. 1 तास तुम्ही बोलाल ना, 1 तास नामस्मरण कराल, ते 23 तासच काय. बरोबर. 23 तास तुमच्यातून नकारात्मक ऊर्जा बाहेर पडत आहे. बरं, ते असे थॉट आहेत की दे आर रिपिटेटिव्ह, पुन्हा पुन्हा येतात. असं आहे का की एखादी घटना आठवणीने एकदाच आली परत संपलं नाही, आपण त्याला पुन्हा 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 भोगतो आणि तशा प्रकारचं निगेटिव्हिटी अट्रॅक्ट करतो. कारण देव तुमच्या प्रत्येक ऊर्जेला तथास्तु म्हणतोय. तो फक्त तुम्ही चांगलं बोलल्यानंतर म्हणत नाही. बरोबर. तो असं म्हणत नाही की याने आज पूजा केली आज हिला चांगलं फळ द्यायचं, याने पूजा नाही केली याला नाही, असं नाही म्हणत देव. ह्या नीट समजून घ्या. देव तुमच्या विचारांना तथास्तु म्हणतोय, तुमच्या बाहेर पडणाऱ्या ऊर्जेला तथास्तु म्हणतोय. तो तुमच्या पूजेला बाकीच्या गोष्टीला माहिती नाही. मग तुम्ही मला पूजा करायची नाही का? नाही. पूजा हा वेगळा भाग आहे. मी तर म्हणतो साध्या भाषेमध्ये
इट इज माय वे टू से थँक्यू टू गॉड. हम्म. पूजा म्हणजे काय? ही माझी पद्धत आहे देवाला थँक्यू म्हणण्याची. मी त्याला हार घालेन, त्याला नैवेद्य दाखवेन, ही माझी भावना आहे. भावना आहे. बरोबर. त्याची कृतज्ञता व्यक्त करणं माझ्याकडे दुसरं काही नाहीये. हम्म. त्याला मी बघितलेलं नाहीये. मग त्याकरता मी एवढंच करू शकतो. बरोबर. परंतु देव काय करतोय, तुमच्यातून बाहेर पडण्या प्रत्येक व्हायब्रेशनला तथास्तु म्हणतोय. हम्म. हे जर कळालं ना आज, की तुमचं काम झालं बऱ्याच लोकांचं. बरोबर. कारण काय बोलतोय ना का, आपण नेहमी काय बोलतो बघा, पॉझिटिव्ह बोला हो हो हो. म्हणतो ना, म्हणतो. चांगलं बोला. चांगलं बोला. तर चांगलं म्हणजे काय माहिती लोकांना? हा, नेमकं काय बोलायचं हेच माहित नाही. पॉझिटिव्ह म्हणजे काय माहिती नाही. राईट. मी उदाहरणार्थ की मला उशीर व्हायला नको, चांगलं वाक्य आहे, बरोबर आहे एकदम. पण तुम्ही म्हणत असला मला उशीर व्हायला नको, उशीर व्हायला नको, उशीर व्हायला नको, 100% उशीर होणार. होतं असं. कारण काय आलं, तुम्ही मनातनं जे बोलताय ना त्यामध्ये नकारात्मक आहे. नको हा शब्द त्या ब्रह्मांडाला माहिती नाही. मग काय बोलायचंय? यू हॅव टू मेक इट दॅट सेंटेन्स ॲफर्मेटिव्ह. 7वी मध्ये झालेलं आपल्याला. बरोबर. वाक्याला सकारात्मक बनवा. म्हणजे मला काय वेळेत करायचं? पोहोचायचंय. हा, मी लवकर पोहोचत आहे, अच्छा, मला पोहोचत लवकर आहे. पोहोचायचं आहे, बरोबर की नाही? बरोबर. मी वेळेत पोहोचत आहे. बघा एक लक्षात घ्या, तो लॉ ऑफ अट्रॅक्शन वापरताना चालू वर्तमान काळ वापरा. बरोबर. मी हे करत आहे, मला हे मिळत आहे, पैसा मला येत आहे, अशा प्रकारची वाक्य वापरा आणि त्यामध्ये सकारात्मक भावना ठेवा, सकारात्मक वाक्य बनवा. येईल हे म्हणण्यापेक्षा येईल येत काय त्याला? आहे. येईल भविष्य काळ आहे, उद्या काय माहिती, कोणाला माहिती. मला माझ्याकडे येत आहे. येत आहे, येत आहे, ही वाक्य जेव्हा बनवाल तुम्ही, बऱ्याच लोकांचे प्रॉब्लेम सुटलेले आहे मॅडम. म्हणजे फक्त विचारानेच फक्त बदल होतो. विचारानंच. अच्छा. विचारामध्ये खूप ताकद आहे मॅडम. जर मला कोणी विचारलं साहेब तुम्ही कसे आहात, मी म्हणतो जबरदस्त. का? मला त्या शब्दांचा खेळ कळालेला आहे. शब्द मंत्र बनतात, शब्द मंत्र बनतात. आपण एखादा मंत्र जप केला काय होतं? फळ मिळतं. आपण ऐकतो ना बरोबर. की हा एक मंत्र जप करा. जप करा म्हणजे काय करा? चॅन्ट करा. म्हणजे तुम्ही एखादं काही असेल, श्रीराम जय राम जय जय राम, तुम्ही काय करता? माळ जप करता, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम बोलता, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आपण एकाच शब्दाला बघा काय करतो बघा, एकाच शब्दाला, एकाच छोट्याशा वाक्याला तुम्ही सारखं सारखं रिपीट करता, चॅन्टिंग करता, त्याला आपण जप म्हणतो. बरोबर. तुम्ही तेच करताय. माझ्याकडे पैसा नाही, माझ्याकडे पैसा नाही, पैसा नाही, देतो तसं म्हणतो. आपण पण जपतोय, जपच करतोय आपण. निगेटिव्ह विचार जपतोय. बघा आपण सगळे शब्द आहेत ना, हे मंत्र आहेत. शब्द मंत्र बनतात. बरोबर. खूप महत्वाचं आहे. आपले जप आहे ना, तू बदली करा बस. हे केलं की फटाफट काम होणार आहे. रिझल्ट विदिन 24 आवर्स मिळतो मॅडम. बरोबर. आता असं एखादी कंडिशन असेल की समजा आता एखाद्याकडे आपले खूप जुने पैसे आहेत, आपण तो विचारच सोडून दिलाय, एकेकाळी दिले आणि आता अक्षरशः नाही, म्हणजे ब्लॉक केला नंबर की नाही होते वर्क. मग ह्या केसमध्ये किती मंत्र केला तरी खरंच येणार आहेत का? बरोबर आहे. एकदम सुंदर प्रश्न. बघा एखाद्याला पैसे दिलेत, पण त्यानं बघा काही वेळा असं बरेच माझ्या असे केसेस येतात की पैसे दिलेत, काहीतरी 1 लाख दिले, 50,000 दिले, त्यानं वायदा केला असतो की 6 महिन्यात परत देतो. हो. 6 महिने काय 6 वर्षाला परिस्थिती परत मिळत नाहीत. बरोबर. एक वेळ अशी येते की ठराविक झाल्यानंतर तो समोरचा माणूस नंबर ब्लॉक करतो. बरोबर. असं झालंय सर, असं होतं. कारण हा पैसे मागतो म्हणून. मग ह्यानं हा पण काय करतो, आशा सोडून देतो. बरं आशा सोडून दिल्यानंतर त्याचं काम तर होणार नाहीच आहे. पण हा प्रत्येक वेळेला त्या माणसाचा ज्यावेळेला संदर्भ येईल, त्या माणसानं कसली ऊर्जा बाहेर पडेल? निगेटिव्ह बाहेर पडणार. अमुक व्यक्ती नाही, तो नालायक आहे, तो खराब आहे, तो वाईट आहे, त्याने पैसे बुडवले, हे वाक्य त्या मनात येणार. बरोबर. सतत त्या माणसाबद्दल काही विचार किंवा तो माणूस किंवा त्या माणसाची साधर्म्य असलेली व्यक्ती, त्या नावाची कोणतं XYZ ने माझे पैसे बुडवले, पुन्हा XYZ नावाची व्यक्ती जर भेटली कोणी, तर त्याला ते क्लिक होतं, कारण त्याचं अँकरिंग झालेलं असतं. त्यावेळी पण त्या मनातून बाहेर पडणार तशी ऊर्जा. अच्छा. सतत हा ऊर्जेचा खेळ आहे. बघा मी काय म्हणलं, जप करता तुम्ही, आता त्याला एकदम उपाय म्हणून मी त्याला काय करायचं, काय केलं पाहिजे? बघा आपला कोणतंही जे लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे, तो तुमच्या बाबतीत खरा होण्यासाठी, मॅनिफेस्टेशन होण्यासाठी. आता बऱ्याच मॅनिफेस्टेशन म्हणजे काय हे माहिती नसेल तर सांगतो पुन्हा एकदा. तुमच्या मनातली जी काही कल्पना आहे
ती कल्पना प्रत्यक्षात अवतरणं किंवा उतरणं त्याला मॅनिफेस्टेशन असं म्हणतात. हम्म. आपण ही मॅनिफेस्ट केले म्हणजे माझ्या मनात एक अशी इच्छा होती, पण ती मनात होती फक्त, ती प्रत्यक्ष माझी पूर्ण आली. उदाहरणार्थ मला कार घ्यायची होती, ती कार पूर्ण म्हणजे मी कार मॅनिफेस्ट केली. बरोबर. घर मॅनिफेस्ट केलं म्हणजे काय, की माझी घराची इच्छा होती, ती घर मला मिळालं, मी घर घेतलं, असं त्यामध्ये मॅनिफेस्टेशन. ज्यावेळी तुम्हाला मॅनिफेस्टेशन करायचं आहे त्यावेळी माइंड, बॉडी आणि सोल या 3 गोष्टी एकत्र आल्या पाहिजेत. त्या तिन्हीमधनं एनर्जी बाहेर जाणार आहे ना, ती एनर्जी अलाइनमेंट व्हायला पाहिजे. तुमचं काम 100% होणार. कोणतेही काम असू द्या, त्या प्रत्येक याला आपण स्टेप बाय स्टेप पुढे घेतो मी. ओके. पण हे पहिल्यांदा लक्षात घ्या, मॅनिफेस्टिंग प्रोसेसमध्ये माइंड, बॉडी, सोल. अनेक लोकांच्या मनात प्रश्न येतात की मला इच्छा असते की मला घर घ्यायचं आहे, पण थोडंसं आयडिया पण असते, पॉझिटिव्ह बोलायला पाहिजे. लोक काय म्हणतात, मला घर मिळत आहे, असं पण करते लोक. आता पॉझिटिव्ह बोलायचंय, सकारात्मक बोलायचंय, वर्तमान बोलायचंय, मला घर मिळत आहे. मिळण्याची शक्यता आहे का? 0. मग काय आलं, काम कुठं चुकलं बघा, नीट बघा. माइंडने विचार केला फक्त, बॉडीने काही नाही काम केलं. बरोबर. सोल तर अजून लांबच आहे. सोल म्हणजे आत्मा, मन, माइंड म्हणजे मन, बॉडी म्हणजे शरीर, आणि सोल म्हणजे आत्मा. बरोबर. मनातून विचार करता सगळे, मला श्रीमंत व्हायचं आहे, मी श्रीमंत होतोय, मला गाडी मिळते. अंतर्मन म्हणतंय. हा म्हणतंय, अंतर्मन काय माहिती राहते, ते अजून खूप विषय आहे तो. वर्ण बोलतोय आपण, बॉडी काहीच नाही काम करते. मला सांगा, जर तुमचा बिझनेस आहे, तुम्हाला 10x वाढवायचा असेल, तुम्हाला काही केलं पाहिजे, काम केलं पाहिजे. बरोबर की नाही? एक वाक्य सांगतो, लक्षात ठेवा. जर तुम्ही आतापर्यंत जे करत आलेला आहात त्याच गोष्टी इथून पुढे करणार असाल तर रिझल्ट तोच मिळणार जो आता मिळालेला आहे. कृतीत बदल पाहिजे थोडक्यात. जर आतापर्यंत तुम्ही ज्या सवयी लावल्यात, जसं इमोशनल तुम्ही निगेटिव्ह होत आहे, जसं तुमचा बोलण्याचा टोन आहे, ज्या पद्धतीने तुम्ही कपडे घालताय, ज्या पद्धतीने तुम्ही इतरांशी वागताय, तीच भावना, तसेच कपडे, तसंच वागणं, तसेच हॅबिट असतील तर रिझल्ट वेगळा मिळणार नाही. जर तुम्हाला काही रिझल्ट वेगळा पाहिजे, काही हटके पाहिजे, काही उच्च पाहिजे, तर तुम्हाला काही वेगळं, हटके, उच्च दर्जाचं शिकलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. त्या सवय ठेवून चालणार नाही. बरोबर. ती गोष्ट मॅनिफेस्टिंगमध्ये देखील होते. तुम्ही तेच विचार करणार आणि त्याच विचाराने पुढे जाणार, काय होणार नाही, बजावूच शकत नाही, काय होणार नाही. जर एखाद्या वाटतंय की मला घर घ्यायचंय, त्याला ऍक्शन आहे, पुढची ऍक्शन काय आहे, माइंडने विचार आला की मला असं घर पाहिजे, बरोबर ना? आता नुसतं घर पाहिजे म्हणून चालत नाही, त्याला आम्ही पुढे सांगतो की काय कसं पाहिजे त्याला स्पेसिफाय करा. बरोबर. आपण साधा मोबाईल घ्यायला गेलो तर काय म्हणतो बघा, की मला रिअर कॅमेरा असा पाहिजे, फ्रंट कॅमेरा असा पाहिजे, परत त्याची स्क्रीन एवढी पाहिजे, रॅम अशी पाहिजे, सगळं आपण सांगतो की नाही? आणि त्यानंतर ते तशा प्रकारचे मॉडेल आपल्या समोर येतं. बरोबर. तुम्ही नुसतं म्हणला की मला मोबाईल पाहिजे, मिळण्याची शक्यता आहे का? नाही मिळणार. म्हणजे पहिली गोष्ट, तुमच्या मनामध्ये जे पाहिजे त्याचं स्पष्टता पाहिजे, क्लॅरिटी पाहिजे. क्लॅरिटी पाहिजे. कुठे पाहिजे घर, कसं पाहिजे, किती खोल्यांचं, सगळं पाहिजे. मग काय होईल, मग तुम्हाला कळालं की बाबा मला एवढं घर पाहिजे, कोणत्या एरियात पाहिजे, बरोबर की नाही? मग तो एरिया पुण्यात असेल तर पुण्यातले कोणत्या दिशेनं पाहिजे, मुंबईत कोणत्या दिशेने पाहिजे, बरोबर? प्रत्येकाचा एरिया ठरलेला असला पाहिजे ना. त्या एरियामध्ये कोणत्या बिल्डिंग मध्ये पाहिजे, हायराय मध्ये पाहिजे का, छोट्यामध्ये पाहिजे का, बैठे चाळीमध्ये पाहिजे, हे सगळं त्या ठरलं पाहिजे. कारण त्याच मापाचं घर चाळीमध्ये पण मिळणार आहे, 3 माळ्याच्या बिल्डिंग मध्ये मिळणार आहे, आणि हायराय मध्ये पण, टॉवर मध्ये मिळणार आहे. तुम्हाला नक्की कुठं पाहिजे? मग त्या सगळ्या गोष्टींची स्पष्टता आली, मग माइंड क्लिअर झालं. आता बॉडीने ऍक्शन घ्यायला पाहिजे. बरोबर. बॉडीने काय केलं पाहिजे, तशा प्रकारे सर्चिंग चालू केलं पाहिजे, तशा प्रकारे लोकांना भेटलं पाहिजे, तशा प्रकारचे त्या कोण बिल्डर, कॉन्ट्रॅक्टर कोण असतील त्यांना भेटलं पाहिजे, तशा प्रकारचं लोनसाठी अर्ज केला पाहिजे. ह्या सगळ्या प्रोसेस नाही केल्या तर लोन मिळण्याची शक्यता आहे का? नाही. घर मिळण्याची शक्यता नाहीच आहे. तिसरा पार्ट येतो सोल, म्हणजे आत्मा. तुमच्या आत्म्याचं परमात्म्याशी कनेक्शन होणं गरजेचं आहे. हा बऱ्याच जणांचा मिसिंग पार्ट आहे. बरोबर. बघा, देव माना किंवा मानू नका, पण ती एक शक्ती आहे, तो परमेश्वर आहे, आणि तो परमेश्वर तुमच्या इथून चालतोय, त्याला कळतंय, कारण तुमचं मन हा परमेश्वर आहे. अच्छा. मन आहे ना, मन खूप मोठं आहे, मनामध्ये सगळ्या गोष्टी चालतात. बरोबर. मन ही देवता, मन ही ईश्वर, मन से बडा न कोई, मन उजियारा जब जब फैले,
जग उजियारा होय. हम्म. हे खूप मनामध्ये छान लिहिलंय. लाईन्स आहेत. ईस उजले दर्पण पर प्राणी, धूल न जमने पाये, तोरा मन दर्पण होय. हम्म. सुंदर असं गाणं आहे ते. त्यातले काही वाक्य आहेत खूप सुंदर. हम्म. तुमचं मन जे आहे ना, हम्म. ते मन ईश्वर आहे. अच्छा. मनामध्ये सर्व भावना येतात. बरोबर. जे बाकी कोण बघू शकत नाही ना, ते मन बघू शकतं. हम्म. तुझं मन तुम्हाला सांगतं की कुठं चुकतोय, कुठं काय केलं पाहिजे, हम्म. उठायला पाहिजे का लवकर, नाही उठायला पाहिजे, हे सगळं कोण सांगते? मन सांगते. मन सांगतंय. आपण आळशी आहोत, बॉडी काम करत नाही. हम्म. माइंड, बॉडी, सोल. बरोबर. दुसरा पार्ट मिसिंग होतोय. मनामध्ये भावना भरपूर आहेत, चांगलं व्हायचं पाहिजे, मला हे व्हायला पाहिजे, ते व्हायला पाहिजे, पण मनामध्ये फक्त हम्म. बॉडीनं ऍक्शन काही होईना आली, बरोबर. आणि म्हणून आपल्याला ते लोकांचं काम होत नाही. तुम्ही मला विचारलं होतं हम्म. की जर एखादे पैसे अडकलेले आहेत तर काय करायला पाहिजे, बरोबर बरोबर. नाही? तर अशा वेळेला हम्म. आपल्या मनातनं बघा, तुमच्याकडे फळं आहेत काय, फळं, फ्रुट्स आहेत काय? तुमच्या आजूबाजूला काही मुलं बसलेली आहेत. हम्म. त्या मुलांना तुम्हाला फळं वाटायची, हम्म. पण त्यातली काही मुलं काय करतायत, हम्म. तुमच्याबद्दल चांगलं बोलतायत. हम्म. ताई, दीदी, मावशी, अक्का काही चांगलं म्हणतायत, हम्म. आणि काही लोक निवाण शिवाय देत आहेत, काहीतरी टॉन्ट मारतायत, काय करतायत. तुम्ही फळं गोळा देणार, जे चांगलं बोलतोय त्याला. बरोबर? आता तुम्ही विचार करा, तुमचे पैसे देणारी व्यक्ती फळवाली व्यक्ती आहे, हम्म. तो फळ कधी देणार? आपण चांगलं बोललो बरोबर. तरच. आता काय बोललो आपण, जेवढे वर्षात त्याने म्हणता ना की जेवढं चांगलं आहे बोललो ना, त्या 100 पटीने त्याला वाईट बोललो आपण. हम्म. बघा तुम्ही, त्याच्या बॅक पिछे पण आपण वाईटच बोललो. बघा मगाशी सांगितलं असं, एक बी लावलं आपण, एक विचार म्हणजे एक बी आहे. हम्म. आपण जो विचार पेरला त्याला तुम्हाला रिटर्न मिळणार आहे मल्टिपल. बरोबर. जर मी म्हटलं मी आनंदी आहे, देव तथास्तु म्हणणार आहे, आणि देव तथास्तु म्हणणं काय होईल की तुम्हाला बातमी मिळेल की तुमच्या घरामध्ये मुलाने काही चांगली गोष्ट केली, तुम्हाला आनंद झाला. तुम्हाला बातमी मिळेल तुम्ही शेजाऱ्याने कधी गाडी घेतली, आनंद झाला. तुम्हाला बातमी मिळेल की शेजार तुमच्या त्या परिसरामध्ये काही गोष्ट चांगली झाली. म्हणजे तुम्हाला आनंद होण्यासाठी ज्या गोष्टी व्हायला पाहिजेत त्या गोष्टी तुमच्या आजूबाजूला घडतील, कारण तुम्ही एक बीज लावलेलं आहे, आय एम हॅपी, बरोबर. मी आनंदी आहे, आणि देव तथास्तु म्हणतोय. तसं तुम्ही त्या माणसाबद्दल आतापर्यंत किती वाईट बोललेलं आहे. जेवढ्या वेळा तुम्ही चांगलं नाही बोलला ना, त्याच्या 10 पटीने नाही 100 पटीने त्याला वाईट बोललेलं तुम्ही, आणि बरं ते आतून आलेलं आहे. बघा, वर्ण बोलणं आणि आतून बोलणं फरक आहे. अच्छा. अंतर्मनातून येणारी गोष्ट त्याला काय अटॅचमेंट असते, भावनेची अटॅचमेंट असते, इमोशनची अटॅचमेंट असते. इमोशन खूप काम करतात खतरनाक, भावना खूप खतरनाक काम करतात. त्या भावनेबद्दल बोलतो थोडंच मी कळेल. समजा तुम्ही चांगला ड्रेस घातलेला आहे, ओके. आता नवीन ड्रेस आहे, मागच्या आठवड्यातच घेतलेला आहे, आणि तुम्ही ड्रेस घातला आणि घरात बघितलं तर कोण काही बोलत नाही. अच्छा, कॉम्प्लिमेंट देईना कोणी, हा, मिस्टर काही बोलत नाहीत, नोटीस करेना, मुलं काही बोलत नाहीत. मग आपल्याला वाटतं बाहेर गेल्यानंतर माणसाने बघावं. बघा, दे आर अननोन, बट स्टील वी फील की यार त्याच्या डोळ्यातनं काहीतरी कळते आपल्याला, बघितलं पाहिजे माझ्या. हा, अप्रिशिएशन मिळायला पाहिजे काहीतरी. मग मार्केटमध्ये गेला कोण काही बघत नाही. मग तुम्ही मैत्रिणींकडे गेला, मैत्रिणी पण बघितलं काहीच नाही. मग आपल्याला वाटतं की चुकलं का काहीतरी, ड्रेस चुकला आहे का, त्याचं म्हणजे लूज आहे का, काय ते झाले, चुकले काहीतरी. मनात भावना कुणीच विचारलं नाही. मग आपण घरी येतो, पुन्हा घरी तो इस्त्री करून ड्रेस पुन्हा धुवून पुन्हा कपाटात जातो. पण कपाटात जाताना त्याला एक अटॅचमेंट केली, बरोबर. आता परत सेकंड डेला तुम्ही 6 महिन्यापूर्वीचा ड्रेस काढलेला आहे. ड्रेस काढल्याबरोबर काय दिसतेस तू, असं कॉम्प्लिमेंट आलं घरून. मिस्टर म्हणतात काय आज काय विशेष, मग मुलं म्हणतात मम्मी आज छान दिसतेस. मला की आई बाबा सासूचे कोण असेल ते बोलते हा आज त्याला छान दिसते आज. मग तुझी मार्केटमध्ये गेल्यानंतर लोकांच्या नजरा छान दिसत आहेत, ॲप्रिशिएशन देतात. मैत्रिणीकडे गेला, मैत्रिणी म्हणतात आज काय अॅनिव्हर्सरी का, म्हणजे आपल्याला काय मिळालं, कॉम्प्लिमेंट मिळाल्या, बरोबर, ॲप्रिशिएशन मिळालं, आपण खुश. मग आपण आलो, पुन्हा तो ड्रेस धुवून इस्त्री करून पुन्हा आत गेला कपाटात, त्याला एक अटॅचमेंट गेली. आता 8 दिवसानंतर तुमच्याकडे कोणती व्यक्ती आली, तुमचे मित्र आले की मॅडम आमच्या मुलाचं लग्न आहे आणि तुम्ही दोघांनी या बरं का, आता लग्नाला जायचंय. कोणता ड्रेस तुम्ही घालणार, ज्याच्यावर कॉम्प्लिमेंट चांगले आले तोच. बाबा तो 6 महिन्याबरोबर जुना आहे, तो 6 महिने जुना आहे, पण तोच तुम्ही घालणार, कारण त्याच्याबरोबर भावना जोडली गेलेली आहे चांगली. एवढे काम करते भावना, बरोबर. मग ही एवढं जर इमोशनचं काम आहे,
इमोशन म्हणजे कुठून येतात इमोशन? मनामधून येतात. म्हणून प्रत्येक शब्दामध्ये ताकद आहे. शब्द मंत्र बनतात. एक शब्द म्हणतो माणूस, काय म्हणतो, अरे छान दिसतेस तू, काम कर, बिंदास कर, आणि आपला हुरूप येतो, प्रेरणा मिळते, उत्साह वाढतो. तू छान काम करते, एवढं बोललं की प्रेरणा मिळते आपल्याला. लहान मुलाला म्हणलं की अरे छान अभ्यास करतोस, छान अभ्यास. आपण काय बोलतो बघा, पालक बरेचसे काय बोलतात, आमचा मुलगा अभ्यास नाही करत आहे, त्याचं काय होतच हा, आणि हँडरायटिंग चांगलं नाही, सारखा मोबाईलवरती असतो, मूर्खच आहे. हे मुलगा ऐकतोय, तोच तसा बनतोय पुन्हा पुन्हा. तो बनायचा प्रश्न नाही, तुमच्यातून बाहेर पडून ऊर्जा त्याला निगेटिव्ह करते. निगेटिव्ह जातोय. बरोबर. हे सायकोलॉजिकल इफेक्ट आहे. प्लस तीच वाक्य ब्रह्मांडात निघालेली आहेत आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन देखील तू काम करतोय. दोन ठिकाणी काम होतंय निगेटिव्ह. एक सायकोलॉजिकल दृष्टीने झालंच आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन दृष्टीने पण झालं. म्हणजे केवढं निगेटिव्ह आपण काम करतोय बघा. म्हणून प्रत्येकाला मी सांगतो, रिक्वेस्ट माझी की बघा, माझं स्वप्न आहे की येणाऱ्या 5 वर्षामध्ये 25 लाख कुटुंबांना आनंदी करायचं. आत्तापर्यंत 1.5 लाखाच्या वरती पोहोचलेलो आहोत तुमच्या सगळ्यांच्या कृपेनं. पण मला माहिती आहे की मी 25 लाख कुटुंबांना प्रत्यक्ष भेटू शकेन नाही शकेन मला नाही माहिती. पण मला एवढं माहिती आहे की ह्या चॅनलच्या माध्यमातून किंवा अशा आत्तापर्यंत एक पॉडकास्ट मॅडमने केले आहेत, ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून आपण लाखो लोकांना पोहोचू शकतो. त्यामुळे तुम्ही काय करू शकता, तुम्ही ह्यातनं काही चांगला बोध घ्या आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब तर कराच, पण ही गोष्ट 10 लोकांना पुढे पाठवा. मग जी चांगली गोष्ट आहे ना ती शेअर केल्यामुळे काय होणार आहे, इथं देखील लॉ ऑफ अट्रॅक्शन लागतोय. तुम्ही एखाद्याला ॲप्रिशिएट करता, वेन यू सबस्क्राईब, वेन यू शेअर व्हिडिओ, याचा अर्थ काय आला की तुम्ही त्या चॅनेलला आवडतोय, तुम्ही त्याला थँक्यू बोलताय, तुम्ही त्याला ॲप्रिशिएट करताय आणि त्यामुळे तशा प्रकारची ऊर्जा तुम्ही ब्रह्मांडामध्ये टाकताय. तर तशा प्रकारची मल्टिपल ऊर्जा तुमच्याकडे देखील येणार आहे. त्यामुळं अजिबात वाट बघू नका. तुम्हाला आवडलं असेल ना हे काही गोष्टी, तर लगेच चॅनलला पुढे पाठवून द्यायचे त्या तुमच्या व्हिडिओला आणि चॅनल सबस्क्राईब करायचं. ह्या काही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्याला वाटेल का, काही लोकांना वाटतं की नाही यांचं मार्केटिंग चाललं, नाही चाललेलं. बरोबर मॅडम, 24 वर्ष मी काउन्सिलिंग करतोय. अनेक डॉक्टर्स, अनेक इंजिनियर्स, अगदी IAS चे लोक माझ्यासमोर बसले असतात, त्यांचे प्रश्न वेगळे असतात मॅडम. कुठेही मार्केटिंग नाही केलं, काय नाही केलं. लोक माउथ टू माउथ पब्लिसिटीमध्ये, आता UK मध्ये क्लायंट आहेत, कॅनडामध्ये आहेत, अमेरिकेत आहेत, दुबई आहेत. गॉड इज ग्रेट. फक्त तो कमीत तुम्ही करत चला, फक्त तुम्ही काम करत चला, तो तुम्हाला मदत करतो. बरोबर. स्वामी म्हणतात भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, बोलतात स्वामी. बरोबर. तुम्हाला वाटलं नाही काम अशक्य आहे, अशक्य काहीच नाही जगात. त्यांचं दुसरं वाक्य पण आहे, अशक्य ही शक्य करते स्वामी. इथं सगळं चाललेलं आहे. इथून माइंड आहे ना, माइंड हे खूप खतरनाक काम करतं. ह्या माइंड मधून माणूस जिंकतो, इथून हारतो सगळं. बरोबर. बघा तुम्ही हे बघितलं असेल, क्रिकेट खेळताना दोन्ही टीम असतात तयार, टॉस उडवतात, टॉस उलटा पडला, शिट, गेली मॅच. कोण बोलतंय? माइंड बोलतंय, माइंड. बघा, लक्षात घ्या काय झालेलं आहे. तुम्ही बॅटिंगची प्रॅक्टिस केली ना, तुम्ही बॉलिंगची प्रॅक्टिस केली ना, कशाला माइंड मध्ये करताय की तुम्ही माझी आता टॉस हारला मी हारणार आहे. हारतात कारण इथून चालले सगळं इथून चाललेलं आहे. माइंड प्रोग्रामिंग केलेलं आहे. मी म्हणतो तुम्ही जर तुम्ही तयारी केली तर जिंकणार तुम्ही. टॉस उलटा पडून तर सवजा पडू, काय फरक पडतोय? इथून चालले सगळं. त्यामुळे मी सगळ्यांना सांगतो की अजिबात आजपर्यंत काळजी करू नका. तुमच्या कुठल्याही प्रश्नाला उत्तर नाही असं प्रश्नच नाही कुठला. असं कधी होईल का टाळा बनला पण चावी नाही बनली? होईल का असं कधी? होऊच नाही शकत. लॉक बनलं, चावी बनणारच आहे. हा, तुम्हाला माहिती सापडत नाही चावी, तुम्हाला सर्च करता नाही, तुम्हाला सापडत नाही, बस. बाकी काही प्रॉब्लेम नाही. काय एकदम कालचं उदाहरण देतो, एकदम लेटेस्ट. मुलगा म्हणला पप्पा ती गाडी चावी सापडत नाही. मला फोन नाही केला, आईला फोन केला त्याच्या. हिनं सांगितलं शोध वगैरे कुठं. मला 2 मिनिटं 1 सेकंड. मला काय आलं, पप्पा गाडीची चावी सापडत नाही, गाडीलाच बघ, एवढं झालं. समोर हे फोन ठेवतो, काही सेकंद नाही होत आहेत ना, समोरचा माणूस म्हणला की अरे बाळा, तुझी गाडी चावी सकाळी राहिली होती, मी ठेवली बाजूला. हे का बोलतोय मी? कारण मी जेव्हा बोलतोय मॅडम तुम्हाला ब्लेसिंग मिळत आहेत. मॅडम असे उदाहरणं आहेत. माझे व्हिडिओ बघितले, आधीचे पॉडकास्ट जे होते ना, असे लोकांनी बघितले, त्यांची कामं झाली, असे लोकांचे अनेक अनुभव आहेत. मी फोनवरती माझ्याशी बोलतात लोकांना, त्यांचं काम होणार, तू काय काळजी करू नको, काम होणार 100%. हे मी एवढं आत्मविश्वास का बोलतोय?
माझी रोजची साधना आहे. बरोबर. रोज मी सकाळी लवकर उठतोय, माझ्याकरता ब्लेसिंग घेतोय, मेडिटेशन करतोय, प्लस माझे जे क्लायंट आहेत त्यांच्याकरता ब्लेसिंग देतोय. बरोबर. काम करणार मी नाही आहे, तो काम करणार तोच आहे. परमेश्वर. त्याला मला माध्यम बनवलेलं आहे की तू हे काम कर. असे अनेक लोक काम करत आहेत. बरोबर. ते माइंड मध्ये सगळं आलेलं आहे. तेव्हा माइंड तुमचं कणकर ठेवा, मजबूत ठेवा, हरू नका कधीच. बरोबर. तेव्हा माइंड, नंतर बॉडी आणि सोल, सोल 3 गोष्टी तुम्हाला करायला पाहिजे. महत्वाचं. खूप महत्वाचं. सो आता सर मॅनिफेस्टेशन जर करायचंय तर त्याच्या काय टेक्निक्स असतात? बघा, प्रत्येक टेक्निक्स खूप आहेत किंवा अनेक लोक सांगतील टेक्निक. पहिली गोष्ट म्हणजे व्हिज्युअलायझेशन करा. ओके. महत्वाची टेक्निक. जी लोक इथं बघतायत त्या प्रत्येकाला सांगतो, व्हिज्युअलायझेशन इज द मोस्ट पॉवरफुल टेक्निक. आता कसं करायचं ते सांगतो. साधी गोष्ट, तुम्हाला एखादी गोष्ट पाहिजे तर त्या गोष्टीला बघायला पाहिजे तुम्हाला ना. हा, पहिलं पाहिलं पाहिजे. बरोबर ना. तर ते पाहायचं कसं मग? आपण 1 मिनिटाचा एक एक्सरसाइज करूया आपण. ओके. जे बघतात त्यांनी पण करू शकता. आणि तुम्हाला सांगतो, क्लोज युअर आईज, डोळे बंद करा आणि डोळे बंद करून असा विचार करा की तुम्ही उन्हातून चालत येत आहे. भरपूर ऊन आहे आणि ते उन्हातून तुम्ही चालत येत आहे आणि चालत येत असताना तुमचं शरीर पूर्ण घामाने भिजलेलं आहे आणि घरात आल्यानंतर तुम्ही घरात बाकी कोण नाही व्यक्ती, तुम्ही एकटेच घरात आलेले आहेत, बाकीची व्यक्ती अजून लोक मागं आहेत आणि तुम्हाला काहीतरी आता पाहिजे. काय पाहिजे? थंड पाणी बाटली पाहिजे. मग व्हिज्युअलाइज करा, तुम्ही दार उघडताय, तो फ्रीज उघडताय, फ्रीज उघडल्यानंतर तुमच्या ती फ्रीजची हवा, थंड हवा तुमच्या डोक्यावरती येते, त्याला अनुभव करा. थंड हवा आली, मग तुम्हाला वाटली की आता मला फ्रीमध्ये पाणी बाटली मिळते, पाणी बाटलीला हात लावा, बघा थंड किती आहे बघा, ते अनुभव घ्या. हा, मस्त वाटते, आता छान वाटते. आता कल्पना करा, त्या फ्रीजमध्ये अजून एक तुम्हाला वस्तू मिळाली, लिंबू मिळालेलं आहे. ते लिंबू पण थंड आहे. मग तुम्ही असं हातावरती हे करताय, त्याला लिंबाला चांगलं 2 हातामध्ये ठेवलेलं आहे, त्याला फिरवताय आणि वाटतंय तर लिंबू सरबत करावं काय ते वाटतं. आता तुम्ही काय केलंय, ते लिंबू हातात घेतलेलं आहे आणि चाकून तुम्ही सुरीने कापताय, त्याला 2 भाग केलेले आहेत. आता मनात आलं की ते सरबत राहू दे, आता असंच लिंबू आपण मस्तपैकी पिळूया. आणि तुम्ही करताय आणि वरनं लिंबू पिळताय. बघा, कल्पना करा, त्या लिंबू पिळताना त्यातले काही तुषार तुमच्या नाकावरती वगैरे बाजूला पडतंय बघा. आणि आता ते लिंबू आतमध्ये तुमच्या थेंब तोंडात पडल्यानं बघा किती छान वाटते. त्याचा आंबटपणा, वाव, ग्रेट, सुंदर. ओके, आता डोळे उघडा. आता बघा काय केलं आपण, कल्पना केली. उन्हातनं आलो आपण, घामासारखं वाटलं, स्वतः वाटलं मी आता घामाघूम झालोय. मला फ्रीज बघितला, तर थंडावा बघितली. ते प्रत्येक गोष्ट आपण काय केलं, बघितलं, फील केलं. ते फील करणं ना, हे महत्वाचं आहे. म्हणजे जर मी सांगितलं की जर मला ही गोष्ट मला अशी अनुभवायची आहे, व्हिज्युअलाइज करायची आहे, तर अशी एवढ्या डीप लेवलला तुम्हाला ती करायला लागेल. ओके. तुम्हाला कार पाहिजे, तुम्ही कारची ड्राईव्ह घेतलीच नसेल कधी, टेस्ट ड्राईव्ह, तुम्हाला त्या कारचा अनुभव कसा येणार? तर मी म्हणतो, तुमचं जर ठरलं असेल ही कार घ्यायची आहे तर त्या शोरूममध्ये जावा, एक टेस्ट ड्राईव्ह घ्या, बघा त्याचा कम्फर्ट झोन कसा आहे, त्या सीट असतील सीटचं कम्फर्ट बघा, त्या टेक्स्चर बघा, तिथले मस्त एसी लावून बघा, तिची हवा खा जरा. तुम्हाला स्टेअरिंगला बघितलं, हात लावल्यानंतर स्टेअरिंगचं तुम्हाला जाणवेल काहीतरी. ह्या गोष्टी बघायला लागतील. मग त्याकरता पहिली स्टेप काय आली आपली, मला विचार आला, बॉडीने ऍक्शन काय केली आपण, ती आपण तिथे गेलो होता, त्याचे कोटेशन घ्यायला गेलो असतो, पण त्यावेळी तुम्ही टेस्ट ड्राईव्ह केली. तुम्हाला त्याचा व्हिज्युअल करताना अनुभव यायला पाहिजे ना. बरोबर, फील यायला पाहिजे. तो फील आला नाही तर कसं काम होणार? बरोबर. मग त्यामुळं मग तुमचे तिसरा पार्ट सोल. सोल म्हणजे काय? आत्मा. बसा शांतपणे, मेडिटेशन करा आणि ह्या गोष्टी व्हिज्युअलाइज करा. त्या परमात्म्याला सांगा की माझी ही इच्छा आहे, हे परमेश्वरा मला गाडी पाहिजे. मग तो तुम्हाला विचारेल, तुझं माइंड विचारेल गाडी पाहिजे ना, मग काय काय प्रोसिजर आहे, ती केली का, तू प्रोसेस केली का? माइंड म्हणून नाही केली, मग कर, फॉर्म भर, त्याला किती त्याला पैसे पहिल्यांदा लागतात ते बघा. हे सगळं माइंड सांगेल, कारण माइंड खूप महत्वाचं आहे. मनच ईश्वर आहे. मग असं तुम्ही करत गेला की गाडी फटाफट येणार. बरोबर. तारीख तुम्ही ठरवता,
मला दसऱ्याला पाहिजे, मला दिवाळीला पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे. तुम्ही आत्ता देखील गाडी घेऊ शकता. तुम्ही मुहूर्त काढलेला आहे, बरोबर की नाही? हरकत नाही काय. तुम्हाला जी आवडती तारीख ती तारीख काढा. त्याच्या अगोदर तुमची प्रोसेस पूर्ण करा, गाडी मिळणार. बरोबर. सेम गोष्ट प्रत्येकाकडे होणार. सेम गोष्ट पैसे अडकले त्यांच्याकडे होणार. त्या लोकांना ब्लेसिंग द्या. मग अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला, खास खास गोष्ट आहे, खूप महत्वाची गोष्ट आहे. बऱ्याच लोकांना टेन्शन येतं. बरोबर. काही गोष्टींचा राग पण येतो, काही गोष्टी भीती पण वाटते. हम्म. पहिली गोष्ट करायची की तुमच्या टेन्शनला, तुमचे जे काय आज चाललेलं आहे त्या इमोशनला एक प्रश्न विचारायचा. इज इट कंट्रोलेबल? हे माझ्या हातामध्ये आहे का? उत्तर दोन मिळते, येस किंवा नो. येस किंवा नो. उदाहरणार्थ तुम्हाला फास्ट कळेल लवकर. तुमच्या घरात कोणती पाहुणे येणार आहेत आणि घरात सगळं पसारा पडलेला आहे. तुम्हाला टेन्शन आलं, काय करू काय करू काय करू. थांबा, टेन्शन घेऊ नकोस. आज क्वेश्चन, काय क्वेश्चन आहे? हे माझ्या हातात आहे का? उत्तर मिळालं, हो माझ्या हातात आहे, मी सगळे आवरू शकते पसारा. मग अशा वेळेला डोंट टेक टेन्शन, टेक ऍक्शन. बरोबर. साधी गोष्ट, टेन्शन पण आलं, ऍक्शन घेतली. अशा काही गोष्टी आहेत तुमचा कंट्रोल नाहीये, बरोबर की नाही? उदाहरणार्थ एखादी व्यक्ती पैसे आणणार आहे, पण ती येणार त्या ज्या वेळेत यायला अपेक्षित होती त्या वेळेत नाही आली. अरे काय करू, काय माहिती, आता टेन्शन आलं मला, ते व्यक्ती नाही. नको टेन्शन. प्रश्न विचारलास, तुझ्या हातात आहे का? उत्तराला नाही. ती व्यक्ती येणं माझ्या हातात नाहीये. मग काय करायचं? डोंट टेक टेन्शन, गिव्ह ब्लेसिंग. खूप महत्त्वाचं सांगतो. जी गोष्ट तुमच्या हातात नाही त्याला ब्लेसिंग द्या. हे परमेश्वरा, तो माणूस सुखरूप आहे, सुखरूप येत आहे, मला पैसे देत आहे, थँक्यू बोला. थँक्यू बोला. तुमच्या घरची मुलं ऐकत नाहीत, तुमच्या हातात आहे का? तुम्ही काय करू शकता ते करा. समजा तुमच्या मुलांना चांगले मार्क पडायला पाहिजे वाटते, तुम्ही काय करू शकता की तुम्ही त्यांना परीक्षेसाठी, अभ्यासासाठी चांगलं एन्व्हायरमेंट करू शकता. काय करू शकता? त्यांना टेबल, खुर्ची, चांगल्या गोष्टी त्यांना देऊ शकता. बरोबर. जे तुमच्या हातात तुम्ही केलं. बरोबर. आता राहिलेली गोष्ट आहे की त्यांना अभ्यास करणं तुमच्या हातात आहे का? नाही. तुम्हाला मी सांगितलं अभ्यास कर, नाही करत. तो नुसतं पुस्तक पुढे धरतो, अभ्यास नाही करत. हा लोकांचा भ्रम आहे की त्यांना आम्ही सांगितलं अभ्यास करतो, चुकीचं आहे ते. जर तुम्ही सांगून अभ्यास केला असता ना, तो पहिला नंबर काढला असताना, ते नाही होत आहे म्हणून तर मार्क नाही पडत आहे. बरोबर. मग काय करायचं? काय करायचं? डोंट टेक टेन्शन, गिव्ह ब्लेसिंग. तुमचं काम तुम्ही केलेलं आहे, पुढचं कार्य तुमच्या हातात नाहीये. त्याकरता तुम्हाला काय करायचं? ब्लेसिंग द्यायचे की माझा मुलगा खूप चांगला आहे. बघा लोकांचा प्रॉब्लेम काय नाही, लक्षात घ्या. लोक काय करतात? जे नको आहे ते बोलतात. हुशार नाही, अभ्यास करत नाही बोलतात. म्हणजे त्यांना वाटतं की ही परिस्थिती सत्य आहे. हरकत नाही, जरी परिस्थिती सत्य असली तरी ते बोलू नका. त्याच्या समोर नका बोलू. नाही, ते समोर नाही, मागे पण नका बोलू. तुम्हाला काय बोलायला पाहिजे? जे पाहिजे ते बोला. जसं मुलं हवंय, जसं तुम्हाला वाटतं की या मुलांना अभ्यास केला पाहिजे, बोला माझा मुलगा हुशार आहे, तो अभ्यास करत आहे, त्याला चांगले मार्क पडत आहेत. जे पाहिजे ते बोला, काम होणार. ते मुलं तसं करणार. का तुम्ही त्याला बाकीचे सगळं दिलेले आहेत. तुम्हाला फक्त द्यायचं काय पाहिजे की तुम्हाला चांगली वाक्य ब्रह्मांडात गेली पाहिजेत. तुम्ही ज्या ज्यावेळी त्या मुलाचा विषय येईल, तुझ्या मैत्रिणी बोलताना, नाही आमचा रोहन खूप चांगला आहे का, तो अभ्यास करतो, बोला. बघा त्याचे मजा काय आहे. ते मिराकल मी रोज बघतो मॅडम. मग हे किती दिवस करायला पाहिजे? समजा आता काही काही मुलं असतात त्या अजिबात ऐकतच नाही वडिलांचं, की असं ऐकण्यात येते ना की हाताबाहेर गेली केस, किंवा नाहीच ऐकत आहे, किंवा आता होत नाही काय पॉसिबल. साधारण किती महिने असं पॉझिटिव्ह थॉट ठेवलं? सलग बघा, एखादी गोष्ट सलग तुम्ही एवढ्या वर्ष त्याला निगेटिव्ह बोलल्यानंतर तो ऐकण्याची शक्यता आहे का? नाही. आतापर्यंत मूर्ख जाईल. बरं, हे मी साधं बोलतोय, लोकांच्या शिव्या ऐकायला पाहिजे घरात जाऊन. खूप काय काय बोलत असतात लोक, त्या मुलाला मारतात, काही बोलतात. ते बोलल्यामुळे दोन प्रकारे परिणाम होतो. एक सायकोलॉजिकल परिणाम होतो, का तू मनात देखील विचार असतो. एक 10वीला असला मुलगा, त्याला समजा 75% मार्क मिळतात, तू वडील किंवा आई मध्ये त्याला मार्क पाड, गाजड्या काय करतोय, तुला समजतंय का? तुला काय, अरे कुठं तुला जायचंय? 90% पाड ना, कर ना. बघा मुलं आपली चांगली आहेत, त्यांना थँक्यू बोला देवाला. का? काही मुलं अशी मी बघतो उलट बोलतात, पप्पा तुम्ही 10वीला होता किती मार्क पडले होते, काय करणार तुम्ही? तुम्ही दाखवू शकता? नाही दाखवू शकत. मग थांबा, ही आपली परिस्थिती नाही आहे. काही ठिकाणी बघतो आहे अशी मुलं, तर ते आपली परिस्थिती, आपण देवाला थँक्यू म्हणलं पाहिजे. ही मुलं चांगली आहेत माझी, ऐकतात तरी कमी कमी. त्या मुलांच्याकडे चांगल्या गोष्टी करा आणि सतत त्याच्याबद्दल चांगल्या गोष्टीच बोला.
शेजाऱ्याशी बोलताना, नातेवाईकांशी बोलताना आमचा मुलगा खूप चांगला आहे, अभ्यास करतो, छान करतो, पहिल्यापेक्षा अधिक सुधारलेला आहे, अशा प्रकारची वाक्य बोला. खास करून अजून टेक्निक, बर. मुलं झोपलेली असताना, हम्म. मुलं जेव्हा झोपतात ना, आपण बघा कुठलाही माणूस झोपला की लगेच झोपत नाही, थोडासा जागा असतो, अर्धवट जागा असतो. बरोबर. त्यावेळी काय करायचं, त्यावेळी आपलं माइंड जे असतं ना ते सबकॉन्शियस माइंड चांगलं जागा असतं त्यावेळेला, कारण आपण अल्फा स्टेटमध्ये असतो. मग त्यावेळी काय करायचं, त्या मुलाला ऐकायला जाईल अशा भाषेमध्ये पण थोडंसं कुजबुजायचं. उदाहरणार्थ घरामध्ये नवरा बायको आहेत, मुलगा झोपलेला आहे, आता आत्ताच झोपलेला आहे, त्यांना कळते की मुलगा झोपलाय पण पांघरून ओढलेला आहे, मे बी जागा पण असेल. त्या मुलानं जी चांगली गोष्ट केली असेल, बघा खोटं नाही बोलायचं, एखादी गोष्ट दिवसभर चांगली केली असेल ना, त्यानंतर काही वस्तू आणून दिली असेल, दूध आणून दिलं असेल, एखादी वस्तू दुकानात जाऊन आणली असेल, किंवा काय चांगलं केलं असेल काहीतरी, ती गोष्ट एकमेकांना सांगताना काय सांगायचं आहे, थोडंसं कुजबुजायचं आहे. लोकांना कुजबुजलेलं जास्त आवडतं. म्हणजे त्याचं उदाहरणार्थ त्याचं नाव किरण असेल तर, हो तुम्ही ऐकलं का, किरण आज मला ही वस्तू आणून दिली, खूप हुशार आहे पोरगं आपलं, हे तू किरण ऐकतोय. ही गोष्ट ऐकल्यानं त्याला वाटते माझी वडील मग मारलं मग कशा आहे ना, पण चांगली बोलते, आई चांगली आहे, चांगलं बोलते माझ्या. तुमच्याबद्दलचं मत आहे ना ते बदली व्हायला. सेम गोष्ट इतरांच्या बद्दल पण आहे. बऱ्याच लोकांची प्रॉब्लेम आहे, सासू सुनेच पटत नाही, बोला, करा प्रयोग, मजा बघा. अशी माझ्या अनेक उदाहरण आहेत. हा बोला ना. आपण नेहमी सासू काय करते, सून माझी अशी आहे तशी आहे, काम नाही करत, बघा फिरते नुसती मोबाईल घेऊन बसले, हे बोलतात. काय करणार सून, चांगलं बोलेल नाही, एक वाक्य बोला चांगलं काहीतरी, तिने सकाळी नसतं सून माझी खूप चांगली हो, बोला तरी. मजा बघा. नसले चांगले तरी चांगले म्हणायचे. नाही खोटं नका बोलू, मी म्हणतो ओके, खोटं नाही बोलायचंय. तिने काही चांगलं केलं असेल ना, हा त्या गोष्टीबद्दल पर्टिक्युलर. हा मी खोटं बोलायला सांगत नाहीये. तिने सकाळी तुम्हाला चहा दिला असेल ना, हो काहीतरी चांगलं काम केलं असेल केलं ना, बोला. दुसरी बोलताना आमची सुनबाई खूप चांगली आहे, सकाळी उठली मला चहा हातात देते, बोला. बघा माझ्या तिची, कुणाला आवडत नाही अप्रिशिएशन, प्रत्येकाला अप्रिशिएशन आवडतं. बरं तशा प्रकारची ऊर्जा तुम्ही ब्रह्मांड टाकताय. बघा तुम्हाला एक एक्झाम्पल सांगू सर, माझ्या घरात ना आमची आजी आहे, सासूबाईंची आई राहते आमच्यासोबत, त्यांना ऐकायला नाही येत, अजिबात ऐकायला येत नाही. आणि असं इमॅजिन करतो आम्ही की त्यांना काही नाही येत ऐकायला, तर तरी सुद्धा आम्ही बोलतो की बघा ना किती वय झालंय तरी किती हेल्प करते आजी. की जेव्हा मी चहाचा कप घेऊन जाते ना, तर त्यावेळेस तिला असं वाटतं की ऑफिसला लेट होईल, तर ती काय करते ना, ती काठी टेकवत माझ्या जवळ येते आणि थांबतो, मी घेते. बरोबर. नाश्ता दिला ना की पाणी देऊन नाही देत, तू राहू दे, तुझं उरक, तुझा. सो नकळत मी मनातून असं बोलते की किती चांगली आहे. खरंय, तिला कळतं की मला पुढे जायचंय आणि तिला ऐकायला नाही येत, तरी सुद्धा ती खूप चांगलं वागायला लागली आहे. व्हेरी नाईस. व्हायब्रेशन काम करतात मॅडम. हे ह्याला काय कारणीभूत आहे? ही तुमच्यातनं तुमचा जो बदल असतो ना, बघा तुम्ही जसं व्हायब्रेशन टाकता ना, ती व्हायब्रेशन त्यांच्यामध्ये पोहोचतात, बर प्रत्येकाला कळतात. बघा परमेश्वर काय करतो, तुमच्या व्हायब्रेशनला बोलतो तसा असतो. ओके. आणि म्हणतो आपल्यात परमेश्वर आहे. जर मी म्हणतो की माझ्याकडे आल्यानंतर लोकांचं काम होतं, मी नाही आहे, तो माझ्यामध्ये आहे ना, तो मी म्हणतो तुझ्यामध्ये पण आहे, ह्याच्यामध्ये पण आहे, ह्याच्यामध्ये पण, सगळ्यांच्या मध्ये आहे. आय एम ट्राइंग टू रिव्हील दॅट की बघ तुझ्याकडे आहे तेव्हा. हा परमेश्वर कुठं बाहेर नाहीये, बरोबर, हा आपल्यामध्ये आहे. जर तुम्हाला कळालं की माझ्यामध्ये परमेश्वर आहे, तर मला काय केलं पाहिजे, माझ्याकडे चांगलं काम केलं पाहिजे मला. बरोबर. सेम गोष्ट मला कळालं की माझ्यात परमेश्वर आहे, मला चांगलं काम केलं पाहिजे, मला सकाळी लवकर उठलं पाहिजे, कारण परमेश्वराला मला चांगलं काम केलं पाहिजे. बरोबर. चांगलं खाल्लं पाहिजे, चांगलं पिलं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे, कारण परमेश्वर तिथं आहे. बरोबर. मग जर हे जे माझे परमेश्वर आहे, तो परमेश्वर तुमच्यामध्ये पण आहे, तुमच्यामध्ये पण आहे, सगळ्यांच्या मध्ये आहे. जस्ट मला काय वाटायचंय, फक्त त्या परमेश्वराला बघायचंय. माझा प्रश्न येणार नाही काय. बरोबर. बघा लॉ ऑफ अट्रॅक्शन आता आलेला नाही आहे, तो लॉ ऑफ अट्रॅक्शन फार पूर्वीपासून आलेला आहे. गौतम बुद्धांचं एक वाक्य आहे, व्हॉट वी थिंक वी बिकम. तुम्ही जसं विचार करता तसं बनता. तसेच बनता आपण. बरोबर. तुमच्यामध्ये परमेश्वराने काय कमी केलेलं आहे मला सांगा, सगळ्या गोष्टी दिल्यात. बरोबर. मला सांगा, एखाद्या व्यक्तीचा जन्म होणार असतो ना, जन्म व्हायच्या अगोदर त्याची बहीण कोण असेल, त्याचा भाऊ कोण असेल, वडील कोण असतील, आई कोण असेल, माहोल कसा असेल, सगळे नातेवाईक कोण असतील, त्याला कोणत्या वेळेला कोण उपयोग पडणार, हे सगळं त्यांनी तयार केलेलं असतं. हे सगळी काळजी त्यांनी घेतली असते परमेश्वरानं.
त्याला खायला प्यायला झाड बघा ना, आपले जन्म व्हायच्या अगोदर सगळं तयारच आहे. हो. निसर्ग तयार आहे, सूर्य तयार आहे, चंद्र तयार आहे, झाडं तयार आहेत, पाणी तयार आहे, सगळं तयार आहे. एव्हरी थिंग इज रेडी. तो परमेश्वर उगच नाही क्रिएटर आहे म्हणून आपण गॉड उगच आपण म्हणत नाही असं उगच. तो स्वतः खूप काही काय त्याने केलेलं आहे. आपलं स्वतः सगळं बघितले त्यानं. आपल्या प्रत्येकाबद्दलचं एक त्याचं एक म्हणतात ना की त्याचं प्लॅन आहे ना, तो ठरलेला आहे ते ऑलरेडी. मग जर त्यानं जेवढं प्लॅन ठरवलं आहे, त्याने तुम्हाला जन्मात घातलेला आहे, कशा काळजी करता तुम्ही? तुम्ही कोण तुमच्या मुलाला काय देणार आहे? त्याचं भविष्य त्यानं ऑलरेडी ठरवलेलं आहे. तुम्हाला काय करायचं आहे? चांगलं बोला, त्याला अप्रिशिएट करा, पुढं न्या. तुम्हाला जे काही देतील तेवढं त्याला प्रेम द्या. बरोबर. बघा मॅडम आहे ना, प्रॉब्लेम सगळ्यांचा आहे ना. बघा लोक काय करतात बघा, कुठं गेलो आपण काय हल्ली महागाई खूप झाली ना, ऐकतो आपण बऱ्याच ठिकाणी. मॉलमध्ये गेलं ना, हल्ली मॉल संस्कृती आली, बेकार झाले सगळं. बघा काय काय बोलतो नीट लक्षात तुम्हाला कळेल लगेच गोष्टी काय बोलाय मला. कुठं गेला, ह्यांची फी जास्ती आहे हो. हे डॉक्टर काय ना खूप महागडे आहेत. हॉटेलमध्ये गेलं ना, हे बरोबर नाही सर्व्हिस त्याची. एखाद्या कपडे दुकान गेलं की एवढे महाग कपडे. हे काय बोलतो बघा आपण. हे प्रॉब्लेम कुठलाही झाला नाही का, ह्याच्याकडे काय ते कमी आहे. बरोबर. काय कमी आहे? विटॅमिन एम ची कमी आहे. सर मग हे व्हिटॅमिन एम काय? बघा विटॅमिन एम म्हणजे मनी. ओके. आपल्याकडं ज्या लोकांच्याकडे पैसा नाही ना, ही लोक नेहमी कंप्लेंट मोडमध्ये असतात. त्यांना ती गोष्ट परवडत नाही असं म्हणतात. ते म्हणतात हे शासन असंच आहे, हे सरकार असं करतंय, सारखं कंप्लेंट करत असतात. मग विटॅमिन एम वाढवण्याकरता तुम्हाला दुसरं एक विटॅमिन लागतं, त्याला म्हणतात विटॅमिन एल. बर. विटॅमिन एल म्हणजे लव. हा खूप महत्वाचं आहे. प्रेम द्या. बघा लोक कंप्लेंट काय करतात, माझी बायको अशीच आहे, लोक उठतच नाही, डबा देत नाही वेळेवरती, सारखी किरकिर असते, सारखी कंप्लेंट. आमची आई अशीच आहे, ती बसून बसून काहीतरी काय हे करत असते. त्या घरातील महिलेबद्दल, स्त्रीबद्दल चांगलं बोला. मी तर म्हणतो घरातील तुमची जी काही पत्नी असेल, आई असेल, बहीण असेल, ही तुमची लक्ष्मी आहे. त्या घरच्या स्त्रीला आदर द्या, तिला प्रेम द्या. खास करून तुमच्या जोडीदाराला जर प्रेम मिळालं की तुमचं काम झालं. कारण काय, ती लक्ष्मी खुश तर घरातलं पैशाची लक्ष्मी येणार. एक नंबर काम तुम्हाला काय करायचे, फक्त खुश करायचे. काय खुश करणं, काय काय करणार, साध्या गोष्टी करा. अगदी छोटी गोष्ट करायची. बरं भाजी करते रोज, चपाती करते, पोळी भाकरी काय ती करते रोज ना, आज भाजी मस्त आली, थँक्यू. फक्त 2 शब्द बोला. काय केलं, थँक्यू बोला, तिला अप्रिशिएट करा. हे केल्यानं काय होतं, त्या स्त्रीला त्या पत्नीला आनंद वाटतो. माझा नवरा काहीतरी मला बद्दल काहीतरी विचार करतोय, तिला भारी वाटणार. हा भारी वाटणार तिला. मग ती उद्यापासून अजून चांगलं करणार, चांगलं काहीतरी बनवणार. हा मग गाजर का हलवा, अजून काहीतरी वेगळी गोष्ट जे तुम्हाला आवडते त्या गोष्टी तुम्हाला मिळायला लागणार. बघा घरची लक्ष्मी चांगली असेल त्याच्यातनं व्हायब्रेशन चांगले पडतात बाहेर, कारण ती घरात ती असते. घरामध्ये ऊर्जा कुणाची असते, तिची जास्त असते. मग ती ऊर्जा चांगली असेल तुमची वास्तुलक्ष्मी खुश. वास्तुलक्ष्मी खुश, पैसा भरपूर. म्हणून पैसा ज्यांच्याकडे नाही त्यांनी पहिल्यांदा काम करायचं की त्यांच्या पत्नीबद्दल, खास करून पत्नीबद्दल चांगलं बोला. माझ्या असे काही क्लायंट आहेत, एका स्त्रीचा गुडघा दुखतोय. गुडघा दुखल्यानंतर काय केलं पाहिजे, नवऱ्यानं दवाखान्यात नेलं पाहिजे. डॉक्टरने औषध दिले पाहिजे, त्याला दिले पाहिजे. काय तुला औषध देऊन उपयोग नाही, तो तर म्हातारी झालीस, असं बोलणारे लोक आहेत. बापरे. बरं तिथपर्यंत थांबत नाहीत. सारखं पाय दुखायला लागलं की थोडंसं लंगडायला तिला होतं, ए लंगडे इकडे, असं म्हणणारे लोक आहेत. बघा काय करतोय आपण. त्या स्त्रीला जिनं तुम्हाला आतापर्यंत आधार दिला, जिनं जिच्यामुळे तुम्ही मोठे झालात, जे तुम्ही सगळं खाताय रोज, तिला चांगलं बोला. तिला वेडवड का बोलता. तुम्हाला तिथं बसून तिला मालिश नाही करायला सांगत आहे,
बरोबर. करायला पाहिजे. समजा वेळ असेल तर करा ना, ते पण करा. ते पण करा, पण आधी पण दवाखान्यात तर नाही. दवाखान्यात नेलं ते नसेल, मी म्हणतो. पण दवाखान्यात नेलं तरी तुमचं वाक्य तोंडात नाही ना. बघा, दवाखान्यातली औषधं तुम्हाला काम नंतर करता मॅडम. बरोबर, आधी घरातले माणसं. मॅडम माझ्याकडे भरपूर डॉक्टर्स आहेत, म्हणजे क्लायंट माझे बर, भरपूर डॉक्टर्स येतात. तुमच्याकडे डॉक्टर कसं काय, कशासाठी? डॉक्टर आहे ना, बघा मी म्हणतो की प्रत्येक माणूस आहे, बरोबर. डॉक्टर पण माणूस आहे. हा. त्या डॉक्टरच्या जीवनात देखील असे प्रॉब्लेम आहेत. हम्म. बघा, डॉक्टरांचे देखील नातेसंबंधाचे प्रॉब्लेम आहेत, डॉक्टरांचे देखील काहीतरी वेगळे इश्यू आहेत. एक गोष्ट अशी असते की ज्यावेळी माणूस उच्च दर्जाला जातो, चांगल्या पदावरती जातो, त्यांना त्यांचं सांगण्यासाठी कोणी नसतं, ऐकण्यासाठी. त्यांचं ऐकणारं कोणी नसतं. आणि त्यांचं कोणाला सांगितलं तर त्याचं कधी काही भांडवल कोण करेल हे माहिती नाही. म्हणून प्रत्येक काळजी करत असतो. आणि त्यांच्या मनातली जी खंत आहे, मग त्यांची त्यांच्या लाईफ पार्टनरबद्दल असेल, त्यांच्या मुलांच्याबद्दल असेल, स्वतःबद्दलची असेल. बघा, अशा अनेक गोष्टी असतात की ज्या त्या व्यक्ती कुणालाही शेअर करू शकत नाही. मग त्यांना एक हक्काची अशी व्यक्ती पाहिजे असते की जी ऐकून घेईल आणि प्लस गायडन्स करेल. हा, बरोबर, काहीतरी सांगेल समजून. ती त्या गोष्टीचे भांडवल करणार नाही, ती गोष्ट कोणाला सांगणार नाही. अशी व्यक्ती कोण आहे, तर हे लोक माझ्याकडं त्या ट्रस्टनं बघतात. आणि म्हणून गेली 24 वर्ष माझ्याकडं अनेक डॉक्टर्स, आत्ता पण अगदी गोव्यापासून अहमदाबादपर्यंत, इकडे नागपूरपर्यंत, पुणे, मुंबईचे भरपूर डॉक्टर्स माझे क्लायंट आहेत. अनेक IAS ऑफिसर आहेत, अनेक राजकारणातले आहेत, ओके. अनेक ॲक्टर आहेत, अनेक ट्रेनर्स आहेत. आता काय बोलू सांगा. हे सगळे लोक आहेत, कारण त्या एका स्टेजला गेल्यानंतर त्यांचं सांगणं ऐकणारं कोणी नसतं. आणि त्यांना ऐकणारा व्यक्ती पाहिजे, प्लस गायडन्स करणारा व्यक्ती पाहिजे. मॅडम, आमचा कुठलाही कोर्स नाही आहे. बरोबर. आमचे फक्त पर्सनल कोचिंग आहेत. आणि त्यामध्ये 2 पार्ट आहेत. एक प्लॅन A असतो, प्लॅन B असतो. म्हणजे काय, आम्ही म्हणतो कोणताही प्रश्न तुमचा घेऊन या. मुलांचा प्रश्न असू द्या, अभ्यास असू द्या, तुमच्या आजारपण असू द्या, पैशासंबंधी असू द्या, नातेसंबंधासंबंधी असू द्या, तुमच्या नोकरीला असू द्या, लिगल म्हणजे आम्ही म्हणतो की लिगल आम्ही करू शकत नाही. तुम्हाला मॅनिफेस्टिंग कसं करायला शिकू शकतो. एखादी पोस्ट आहे, समजा एखादी केस चाललेली आहे, आम्ही काय केसमध्ये काय करू शकतो नाही. तुम्ही कसं मॅनिफेस्ट करायचं हे शिकू शकतो. ह्या प्रत्येक गोष्टी करता आपलं युनिव्हर्स काम करतं, मी काम करत नाही. तर असे कोणतीही व्यक्ती आमच्याकडे आल्यानंतर आमचा प्लॅन A म्हणजे आमची काही फी असते ती आमच्या टीमला फोन करतात. त्याची फी भरल्यानंतर त्यांची अपॉइंटमेंट बुक होते. आणि अपॉइंटमेंट बुक झाल्यानंतर त्यांना 90% लोकांना पहिल्या भेटीतच त्यांचा अनुभव चांगला येतो. आम्ही त्यांना सांगत सॉल्व्ह हो, सॉल्व्ह. कारण आम्ही त्यांना शिकवतो की कसं विचार करायचा आहे, कोणती टेक्निक वापरायची, तुम्हाला काय केलं पाहिजे. काही लोक 10% असे असतात की त्यांना मला प्लॅन B सांगावा लागतो, कारण त्यांचे काही ब्लॉकेज असतात, त्यांची काही निगेटिव्हिटी असते की जी एका काउन्सिलिंगमध्ये होण्याची नसते. शक्यताच नाही. त्याकरता त्यांना काही सेशन्स अजून घ्यावे लागतात. मग ते काही लोकांना आम्ही तो सांगतो, पर्याय सांगतो, कंपल्सन कोणावर नाही. ज्यांना ती योग्य वाटेल त्यांनी येतात लोक. आणि आत्तापर्यंत अनेक लोकांनी त्याचे अनुभव घेतले आहेत आणि त्यांचे काम झालेलं आहे. बरोबर. खूप मोठं काम करताय सर, कारण की बऱ्यापैकी लोकांना प्रॉब्लेम आहे, जसं तुम्ही म्हटलात की एका स्टेज नंतर मग शेअर करायला कोणी नाही किंवा त्या गोष्टी आहेत. आणि सामान्य माणसाला देखील खूप म्हणजे आरोग्य असेल, पैसा असेल किंवा रिलेशन्स असेल, तर हे प्रॉब्लेम प्रत्येक ठिकाणी आहे. आता सर, आपण नेहमी म्हणतो ना की विचार मोठे करा, विचार सकारात्मक करा, म्हणजे आपण हे करतो. पण एक ग्राउंड रियालिटी जर आपण बघितली, एकदम ग्राउंडवरती थांबलो, तर नेमकं काय करायचं? म्हणजे तुम्हाला काय वाटतं, आनंदी राहायला काय केलं पाहिजे? बघा, आनंदी राहण्याकरता आहे ना, फक्त एकच सांगेन मी, कृतज्ञ राहा. म्हणजे काय केलं पाहिजे, आपण दुःखी काय बघायला सांगा. लोक म्हणतात मला पाहिजे एवढं घर नाहीये पण मी दुःखी आहे, माझी मुलं माझ्यासारखं वागत नाही म्हणून मी दुःखी आहे, मला हवी ती गाडी मिळाली नाही म्हणून मी दुःखी आहे, मला नोकरी प्रमोशन नाही म्हणून मी दुःखी आहे, मी आजारी पडून दुःखी आहे. मग मी म्हणतो त्यावेळेला थोडंसं वेगळ्या पद्धतीने बघा, दृष्टिकोन बदला. दृष्टिकोन कसं बदलायचं आहे, आज अशी अनेक लाखो लोक आहेत जी काल झोपली होती पण आज सकाळी नाही उठलेली. दे आर नो मोर. तुम्ही आहात छानपैकी बसलोय, एसी खाली बसलोय, आभार माना देवाचे. तो परमेश्वर तुम्हाला उठवलं ना, बरोबर. रोज सकाळी तुम्हाला पहिली ग्रॅटिट्यूड आली पाहिजे, हे परमेश्वर थँक्यू सो मच. बघा, आपल्या ज्या संस्कृतीमध्ये आपण आहोत ना, त्या संस्कृतीमध्ये सगळे सांगितलेलं आहे. उठल्यानंतर पहिल्यांदा आपल्या हातात दर्शन सांगितलेलं आहे,
कराग्रे करदर्शन. वसते लक्ष्मी करमुले सरती करमध्ये तू गोविंदा प्रभाते करधरम. हे ऑलरेडी सांगितलेलं आहे आपल्याला. म्हणजे काय, त्या हातामध्ये नाही, नुसत्या तुझ्या शरीरामध्ये देव आहे. ते देवाचे आभार मान. ते देवाने उठवलं ना तुला, आभार मान. हे आपल्याला सांगितले आधीच आपल्याला. त्या जमिनीला आपण अंतराळून उतरतो ना, पाय ठेवायच्या अगोदर जमिनीला हात लावा. समजा तुम्ही वरती असाल तर खाली उतरून हात लावा, हरकत नाही काय. पण त्याला मंत्र दिलेला आहे. समुद्र वसेने देवी पर्वतस्थल मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पाद स्पर्शम क्षमस्वमे. त्या भूमातेचे आभार मानतो. बघा, मंत्र यायला पाहिजे हे नाही म्हणत मी, त्यातली भावना लक्षात घ्या. कृती जरी केली तरी होत. भावना महत्वाची आहे. बरोबर. आपल्या आर्य सिस्टीम मध्ये काय महत्वाचं असतं बघा, तुमची ऑडिओ तेवढी व्हिज्युअल हे नाही आहे. व्हिज्युअल आहे थोडीशी जास्ती जरा स्ट्रॉंग असते. सगळ्यात महत्वाची स्ट्रॉंग आहे तर तुमची इमोशन्स. त्या भावना तुमच्या देऊ द्या की हे भूमाते, मी आज उतरलोय तुझ्या अंगावरती, पाय देतोय, चुकून पाय लागतोय, मला सॉरी, आय एम सॉरी. मी सॉरी बोलतो आणि माझा दिवसभर मी चालणार आहे, ते माझा दिवस चांगला जाऊ दे, मला योग्य मार्गावर चालव. हे पण सुरुवातीला प्रार्थना केली. आनंद होणार तुम्हाला की मला एवढं उठलो मी आज, तुम्हाला चहा दिला बायकोनं, बोला थँक्यू. अशा किती गोष्टी आहेत बघा. एक साधी गोष्ट, आपण कुठं माकड किंवा अजून काही झालेलं नाही, कुठे फांदी बसलो असतो, कुठं काय केलं असतं, काय ते केलं असतं, आपण मानव झालो. बरोबर. केवढी मोठी गोष्ट आहे आनंदाची. खूप चांगली गोष्ट. हा, आनंद आपल्यामध्ये मॅडम. तो शोधताना फक्त कृतज्ञता व्हा, कृतज्ञ राहा, तुम्हाला आनंद मिळेल. प्रत्येक गोष्टीला आनंद मिळेल. नोकरी नाही का तुम्हाला, साध्या पगार नोकरी आहे का? अशी काही लोक आहेत त्यांना नोकरी नाहीये. अशी काही लोक आहेत त्यांना फुटपाथ झोपायला लागतं. तुम्हाला चांगलं घर दिले, राहा कृतज्ञ. तुम्ही जेवढं कृतज्ञ राहणार तेवढं तुम्हाला जास्त मिळत जाणार. बरोबर. खूप छान बोलत सर. मग ही टेक्निक 2 काय आहे? बघा, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हो ओपनोपोनो अशी एक त्या मंत्र आहे म्हणून आपण म्हणू शकतो, प्रार्थना आहे म्हणू शकतो. ही प्रार्थना आपल्या प्रत्येक गोष्टीकरता उपयोग पडते. ही एक हवाईन प्रार्थना आहे आणि त्यामध्ये 4 वाक्य आहेत फक्त. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. ही 4 वाक्य आहेत. पण ती 4 वाक्य जर तुम्ही तुमच्या परिस्थितीकरता बोलला तर तुमचा माइंडसेट चेंज होतो. तुमच्यातून बाहेर पडण्याची ऊर्जा बदली होते, कारण त्या प्रत्येक वाक्यामध्ये काहीतरी व्हायब्रेशन आहेत. ओके. ज्यावेळी तुम्ही म्हणता की आय एम सॉरी, याचा अर्थ असा आहे, समजा उदाहरणार्थ एखादा पैसा नाहीये, एखादा पैसा पाहिजे, टेक्निकच आहे थोडक्यात. पैसा नाही तर काय केलं पाहिजे, तर पैसा माझ्याकडे का नाहीये, तर पैशाला मी आतापर्यंत नीट ट्रीट नाही केलं. ती लक्ष्मी आहे ना, ती मी लक्ष्मी म्हणून तिला वागवलेलं नाहीये, माझी काही चूक झालेली आहे. सो आय एम सॉरी मनी, आय एम सॉरी. ही भावना आली पाहिजे. शब्दाला महत्व नुसतं नाही आहे, भावनेला महत्व आहे. आय एम सॉरी मनी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. मी काय करतोय, मी ऍक्सेप्ट करतोय, आय एक्नॉलेज की मी चुकलो, प्लीज फॉरगिव्ह, मला माफ कर. मग मी सरेंडर झालो. भावना काय, सरेंडर. त्यावेळेला ते युनिव्हर्स तुम्हाला म्हणते काळजी करू नकोस, मी तुला माफ केलेलं आहे, थँक्यू, थँक्यू बोलतोय, आय लव्ह यू. मग तुम्ही ऐकलं तुमच्यातून प्रेम बाहेर पडते त्या गोष्टीबद्दल. हे आय लव्ह यू जे आहे त्या कुठल्याही व्यक्तीबद्दल नाही आहे, ती त्या युनिव्हर्सबद्दल आहे किंवा त्या मनीबद्दल असेल तर मनीबद्दल आहे. हा त्याचा अर्थ आहे. समजा पैसा प्रश्न असेल, तुम्हाला काय करायचं, पहिल्यांदा त्या पैशासंबंधी तुमचे काहीतरी चुकीचे विचार होते हे मान्य करा आणि सांगा आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आता काय करायचं नंतर, हे पहिल्यांदा असं बोला की प्रत्येक भावना त्यात येऊ द्या, इमोशन्स येऊ द्या, इमोशन्स ऍड करा. बरोबर ना. नंतर काय करायचंय, एक साधी जपमाळ असते ना, जपमाळ आपण जशी जप करतो तशी जपमाळ घ्या आणि जपमाळ करा आणि 4 वाक्य म्हणजे एक मंत्र झाला. म्हणजे आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. एक मणी मोडा, ओढा. पुन्हा आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. पुन्हा दुसरा मणी. असं कर 108 मणी. असं काय करायचं, सकाळी एक, संध्याकाळी एक, 2 जप फक्त करा. 2 जप करा. मिराकल बघा. तुमच्या जीवनात पैसा नसेल ना, पैसा फ्लो अखंड राहील. त्याचे पैसे अडकलेत ना, करा चालू. बघा मिराकल कसे होतात. मॅडम आमच्याकडे रोजचे मिराकल आहेत, रोजचे. कोणाचं आजारपण बरं आले, कोणाचे पैसे प्रॉब्लेम सुटलेले आहेत,
पण मुलांचे मार्क वाढलेले आहेत. बघा नुसतं बोलून काय होणार नाही, त्याला माइंड बॉडी सोल तिन्ही गोष्टी येणार आहेत. सगळ्या गोष्टी पण पाहिजे. पहिली गोष्ट तर करा, पहिली गोष्ट तर करा. Step एक one. गोष्ट तर करा. हम्म. आता काय लोक म्हणतील, काही कॉमेंट मध्ये असं करून काय पैसा येतो का? नाही आहे, मला माहिती आहे मला. हा, कॉमेंट करणारे लोक असतात ना काही. व्हर्जन 1 इज बेटर दॅन व्हर्जन नन. हा, काही नसण्यापेक्षा काहीतरी करा आणि करा नाही सुरू चालू करा. चालू करा. चालू करा. मी असं म्हणत नाही की तुम्ही नुसतं बसून काम पैसा येतो पैसा नाही, असं नाही म्हणत आहे. तुमची क्वालिटी तुम्हाला माहिती आहे. बरोबर. बरं, तुम्ही पैसे हे करताना तुम्हाला पण कळणार आहे काय करायचं ते. हम्म. पण ही वाक्य करा, ही मिरॅकल आहेत, ही मॅजिक आहेत, बरोबर. ही मॅजिक आहेत. त्यामुळे ही चालू करा. सर, मी हे पण ऐकलंय की आता आनंदी राहायचं जे ही गोष्ट आहे ती खूप साध्या आणि सरळ भाषेत तुम्ही समजून सांगितली. पण अशी लोक की ज्यांना त्यांचं जीवन न खुशी झालंय, की ते फोन करतात की आता मला नाही जगायचं, किंवा तुम्हाला असे कॉल येतात, आणि अशा लोकांना हँडल करणं फार डिफिकल्ट आहे. कारण की तो निर्णय किंवा त्या स्टेजपर्यंत जाणं म्हणजे ही तर अपेक्षितच गोष्ट नाहीये. म्हणजे एक नॉर्मल माणूस पण शॉक होईल की असा एखादा फोन, जे तुम्हाला नॉर्मली असे फोन येतात. मग अशा गोष्टी तुम्ही कशा सावरता किंवा अशा लोकांना कसं सावरता? बघा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण असे कितीतरी कॉल येतात. असे कॉल आला होता की एक सर आहेत, मोठी व्यक्ती आहे, उद्योगपती मोठे, आणि आत्महत्या करायला निघाले होते. आत्महत्या करायला निघाले, मोबाईल जवळच होता. सहज त्यांनी मोबाईलमध्ये यूट्यूब बघितलं, माझा व्हिडिओ समोर आला, थांबले, मागे फिरले, फोन केला, आमच्या टीमनं फोन उचलला, सांगितलं सरांची असं फी असते, असं तुम्हाला अगोदर अपॉइंटमेंट बुक करावी लागते. ज्यावेळी बुकिंग केली अपॉइंटमेंट बुक केल्यानंतर त्यांच्या अकाउंट 10 मिनिटामध्येच त्यांच्या अकाउंटला 1,99,000 रुपये ट्रान्सफर झाले. ज्या व्यक्तीला ते 6 महिने पैसे मागतायत, तो पैसे देत नव्हता. जसं त्यांनी पॉझिटिव्ह एक पाऊल टाकलं, मनामध्ये सकारात्मक विचार आला आणि आमची अपॉइंटमेंट बुक केली, त्यांच्या अकाउंटमध्ये त्या माणसाने पैसे ट्रान्सफर केले. त्यांना एक पॉझिटिव्ह वाटलं, बरं वाटलं, मला काहीतरी चांगल्या गोष्टी होणार आहेत. अपॉइंटमेंटच्या दिवशी, ठरलेल्या दिवशी आले, त्यांचं काउन्सिलिंग झालं प्रॉपर, आणि काउन्सिलिंग झाल्यानंतर जस्ट बाहेर बसले होते, परत दुसरा एक मेसेज त्यांना दाखवला, सर बघा तुम्ही खूप देव आहात. म्हणजे काय आलं, बघा अजून आम्हाला पैसे आले, ह्या माणसाला पैसे मला देत नव्हता 6 महिने. दुसरी व्यक्ती. बापरे. सांगायची गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीचं आता गेल्या तर ह्याला गोष्टीला 3 महिने आले, त्या व्यक्तीनं त्यांचा अजून एक शाखा उघडली. बापरे, व्हेरी नाईस. जी व्यक्ती आत्महत्या करायला निघाली होती असा विचार त्या मनात आला होता, त्या व्यक्तीनं आमचं काउन्सिलिंग घेतल्यानंतर त्याची सेकंड ब्रँच ओपन केली आणि खूप चांगलं झालं मॅडम. ग्रेट. खूप खूप मोठी गोष्ट आहे. ही गोष्ट करणंच खूप डिफिकल्ट आहे. कारण आम्ही सांगतो, एक असा फोन आला का मॅडमचा की सर मी आत्महत्या करायला निघाले. तो योगायोग असा की मी फोन उचलला डायरेक्ट, आणि उचल म्हणलं मॅडम काय करताय, तर ते मुंबईमध्ये कोणत्या तरी रेल्वे ट्रॅकवर चालू होती. मी कुठे आहे तुम्ही, तर मला ते ट्रेनचा आवाज आला. मग तुम्ही आता कुठं आहात, तर म्हणजे मी ट्रेनच्या पटरीमध्ये चालले. कशा करता निघालाय, आत्महत्या करणे. मला फोन काय केला, मला काहीतरी आशा वाटली, बघा मला काहीतरी आशा वाटली तुमच्याकडे कॉल केल्यानंतर काहीतरी मला प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, म्हणून मी तुम्हाला फोन केला. म्हणून पहिली गोष्ट करा, ट्रॅकमधनं बाजूला जावा आणि बाजूला जाऊन एका झाडाखाली बसा. त्याने कुठे ऐकलं. बघा, जो माणूस मला फोन करतो, मी काहीतरी ऐकण्यासाठी फोन केला होता. हम्म. कुणाला जीव वरती आलेला नाही मॅडम, ती भावनेमध्ये तो पुढे जातो. पण बरोबर. ज्यावेळेस कॉल होतो कोणाचा तरी, मी तर म्हणतोय ना, ज्यावेळी असा मला विचार येईल ना, हम्म. तुमच्या फोनमध्ये कुणालाही फोन लावा, हम्म. मीच नाही कुणालाही कुणालाही फोन लावा. त्या क्षणाला काय होतं, तुमचं बॉडी पोस्चर चेंज होतं, तुम्हाला काहीतरी नवीन व्हायब्रेशन मिळतात, तुम्ही त्यातून डायव्हर्ट होता मॅडम. बघा, मी देव नाही म्हणत, तुम्हाला ती गरज असते त्यावेळेला की तुम्हाला त्यातनं बाहेर काढण्याकरता. समोर तुम्हाला समजा फोन आला की मॅडम मी आत्महत्या केली, तुम्ही काय म्हणाल, थांब जरा, काळजी करू नकोस, तू बाजूला उभा ना, म्हणाल का नाही. ही गोष्ट साधा माणूस पण बोलणार आहे, शेतकरी पण बोलणार आहे, सगळे बोलणार आहेत. आणि त्या माणसाला तेच पाहिजे असतं, कारण त्याला घरातून तसा प्रतिसाद मिळत नसतो. माणूस आत्महत्या करण्या एवढ्या टोकाचं पाऊल का उचलतो, कारण त्या घरात तुझे कोण ऐकत नाहीये, तू चांगली आहेस हे बोलत नाही कोण, म्हणून तिथपर्यंत आलेला असतो. त्याला कोणी ते बोललं ना, अहो मॅडम तुम्ही किती चांगले आहात, तुम्ही चला बाजूला व्हा जरा, बघा त्यांना ते आवडतं. एक शब्द मंत्र बनतात. त्यावेळी बोलले एक शब्द मंत्र बनतो, त्याचं काम करतो मॅडम. त्या मॅडमने सांगितलं, मॅडम तुम्ही बाजूला व्हा आणि तिथून गेलं फोन करा. पुन्हा फोन आला, काय झालं, तर ते स्टोरी सांगितली. मग त्याला सांगितलं काळजी करू नका, तुम्हाला ह्यातून बाहेर पडाल तुम्ही, अशी कुठलीही गोष्ट नाही की त्या प्रश्नाला उत्तर नाही असं.
आणि सांगायची गोष्ट म्हणजे आता ती चांगले संसार चाललेले सुखाचा. खूप खूप मोठी गोष्ट आहे. असे अनेक लोक आहेत बघा. मी म्हणतो की त्या युनिव्हर्सचा एक पार्ट आहे. मला आनंद आहे. मला त्या परमेश्वर मला इथं ह्याची नेमणूक केली ह्या गोष्टी करतात. मी त्याचे आभार मानतो. रोज रोज मॅडम माझे मेडिटेशन चालू असताना रोज डोळ्यातनं पाणी येतं. काय ग्रेट आहे. एक साध्या खेडेगावात आलेला मुलगा मी. माझं बॅकग्राऊंड बघितलं तर मी इंजिनियर आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन माझं हे सगळं इंजिनिअरिंग मधलं आहे. मी सर्टिफाईड माइंड ट्रेनर आहे, सर्टिफाईड NLP प्रॅक्टिशनर आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शन कोच, पॅरेंट्स कोच, रिलेशनशिप कोच, सक्सेस कोच, हे सगळं मी काय केले. आणि सगळी लोक माझ्या येतात ना, मला खूप आनंद होतो त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य बघितल्यानंतर. की बघा तुमच्यामुळं कोणावरती चेहऱ्यावरती स्माईल येते ना, बरोबर, ही मोठी गोष्ट आहे. मोठी गोष्ट आहे खूप. आणि मी स्वतःला खूप नशिबवान समजतो की आय एम ग्रेटफुल टू द खरंच. युनिव्हर्स, टू द गॉड, टू माय पॅरेंट्स. राईट. खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आतापर्यंत मॅडम 2 पुस्तकं प्रकाशित झालीत. हा, राईट. सो मग पुस्तकांबद्दल आणि तुम्हाला लिहायची पण खूप आवड आहे हा, सर. मी जसं रोज लिहितो मॅडम. फेसबुक मी पाहिलं आणि त्याच्यामध्ये कंटेंट फार युनिक आहे. आणि पुस्तकांबद्दल कसं, म्हणजे समजा आता ते सामान्य माणसाला जर पाहिजे असेल, कारण तुम्ही एवढं छान बोलता आणि पुस्तकात तर अजून जास्त नॉलेज मिळतं, कारण पुस्तक हे माणसाचे गुरु असतात. तर मग हे कसं, म्हणजे त्या पुस्तकांमधून काय शिकायला मिळालं आम्हाला? बघा माझ्या पहिल्या पुस्तकाचं नाव आहे मेक युअर लाईफ मोर ब्युटिफुल. इंग्रजीमधून आहे, दुसरं मराठीतून आहे, त्याचंच भाषांतर आहे, तुमचे जीवन अधिक सुंदर बनवा. बघा, मेक युअर लाईफ मोर ब्युटिफुल. ब्युटिफुल. बरोबर. दुसरं पुस्तक आहे तुमचे जीवन अधिक सुंदर बनवा. अशी अजून 7 पुस्तकं येतात मॅडम. हे काम आहे ना परमेश्वर करून घेतोय. ह्यातला प्रत्येक शब्द माझ्या आतून आलेला असतो. रोज आमची व्हॉट्सअप चॅनेल आहे, कम्युनिटी आहे, व्हॉट्सअपची कम्युनिटी आहे, फेसबुक पेजला आहे. लाखो लोक रोज बघतात आणि त्यातनं ते इन्स्पायर होत आहेत, काहीतरी चांगली लोक काम करतायत त्यांचं. बरोबर. त्यामुळे खूप चांगली गोष्ट चाललेली आहे. खूप भारी. हो. सर आता काय सांगाल, न्यू इयर मध्ये काय अफर्मेशन दिले पाहिजेत? खूप भारी आहे. काय माहिती का, 2026 आहे ना, हे एकदम जबरदस्त असणार आहे. कारण हे 2025 आमचं छान गेलेलं आहे. आणि मी म्हणतो की मला चांगलं गेलेलं आहे, तर हे 2026 देखील मला चांगलं जाणार आहे. आणि मला चांगलं जाते मग तुम्हाला चांगलं जाणार आहे. आणि तुम्हाला चांगलं जाणार आहे म्हणजे आपल्या सगळ्या प्रेक्षकांना चांगलं जाणार आहे. हा, त्याकरता काही गोष्टी करायला पाहिजेत. नुसतं चांगलं जाणं म्हणून होणार नाही. तर पहिली गोष्ट म्हणजे यू टू मेक प्रायोरिटी. तर प्रायोरिटी म्हणजे काय आहे की आपल्याला बघा फॅमिली आहे, पैसा आहे, नातेसंबंध आहेत, रिलेशनशिप आहे, एन्जॉयमेंट देखील आहे. अजून देखील काही फॅक्टर आपण काढू, 4 आपण फॅक्टर घेऊया. बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो की सर माझा हेल्थ प्रॉब्लेम आहे, कोण म्हणतो माझे पैसे मला मिळत नाही, कोण फॅमिलीमध्ये माझा आनंद नाही आहे, सुख मिळत नाही, नाते पण चांगले नाहीत. मी म्हणतो की तुमची प्रायोरिटी काय आहे ते ठरवा पहिल्यांदा. बघा, शांतपणे बसा. हा पॉडकास्ट बघता उगाच बघू नका. तुम्ही त्या प्रायोरिटी कागदावर लिहा की पहिली गोष्ट फॅमिली, पैसा, तुमचे नातेसंबंध किंवा एन्जॉयमेंट किंवा अजून काय तुमची प्रायोरिटी आहे का, किंवा दानधर्म करायचा आहे, मला चॅरिटी करायची आहे, मला मंदिरात जाऊन बसायचं आहे. कुठली प्रायोरिटी, तुमची प्रायोरिटी काय बघा. जर तुम्हाला तुमच्या फॅमिलीकडून चांगलं सुख मिळत नसेल तर तुमची प्रायोरिटी काय पाहिजे, फॅमिली पाहिजे. तर लोक म्हणतात आमची फॅमिली प्रायोरिटी आहे, खोटं बोलतो म्हणतो. जर फॅमिली प्रायोरिटी आहे तर फॅमिली करता काय केलं सांगा मला. तुम्ही वेगळं काय केलं, वेगळं काय नाही केलेलं. जर तुझी पैसा हा प्रायोरिटी आहे, तुला पैसा कमवायचा ना, कमवा ना पैसा. प्रायोरिटी आहे ना पैशाला, पैशाला प्रायोरिटी देता म्हणतात प्रायोरिटी पैसा आहे माझा. तर पैसा पण नीट कमवत नाही. सकाळी उशिरा उठायचं, कामावर जायचं, कामावर यायचं, परत जेवायचं, खायचं, झोपायचं. काय प्रायोरिटी केली, हे सगळं कोण पण करतं. खरंही गोष्ट आहे मॅडम. बरोबर. एखादा बिझनेस आहे, 10 वाजता उठणार, 10 वाजता ऑफिस जाऊन, असंच थोडा बिझनेस होतो मॅडम. बरोबर. असा बिझनेस नाही नाही होत. होत. जर तुझी प्रायोरिटी म्हणतात मी, जर प्रायोरिटी असते ना, प्रायोरिटी सारखं राहायचं. एखाद्या मुलगा आणि मुलगी प्रेमात पडली ना, तिथे प्रायोरिटी बनते. मग काय करतो, ती म्हणते मला सकाळी 6 वाजता भेटायचं. 6 वाजता भेटणार तो, तिला जो आवडतो ड्रेस घालणार, तिला आवडतो परफ्यूम मारणार, तिला आवडतो इकडे घेऊन जाणार, बिकॉज सी इज हिज प्रायोरिटी. ती प्रायोरिटी आहे तिची. बरोबर. मग त्याला काय केलं, तिच्यासाठी जे काय करायला लागेल तो करणार. तुमची पैशाकरता प्रायोरिटी आहे ना, पैसा वाढवण्याकरता काय केलं, करा त्या गोष्टी. करा त्या गोष्टी. माइंडला विचारा काय केलं पाहिजे. माइंड सांगतं मॅडम. बिझनेसमध्ये मार्केटिंग केलं पाहिजे,
सेल्स टीम वाढवली पाहिजे, मला हे गोष्ट केली पाहिजे, हे चुकते मला बघितलं पाहिजे, मी थांबत नाही तर मी थांबलं पाहिजे. हे सगळं सांगतं माइंड. ह्याला गुरु लागत नाही काय, माइंड गुरु आहे मेन म्हणजे. बसा माइंडला ऐका जरा पहिल्यांदा. तर पहिल्यांदा सांगेन, नवीन वर्षामध्ये शांत बसा पहिल्यांदा. थोडा वेळ बसा, रोज 5 मिनिटं बसा फक्त. आणि स्वतःला विचारा की माझी प्रायोरिटी काय. एकदा ठरवली की त्याला वेळ द्या. पहिला काय वेळ द्यायला पाहिजे. त्याला प्रायोरिटी आहे, त्याला वेळ दिला पाहिजे. नातेसंबंध चांगले व्हायला पाहिजेत ना, द्या वेळ त्याला. एक फोन करा फक्त आठवड्यात एकदा, बस झाले माणसं खुश. बरोबर. तुला एन्जॉयमेंटला प्रायोरिटी आहे, द्या एन्जॉयमेंट करा ना, एन्जॉयमेंट करा. त्याला एक नियम आहे 2-2-2. जर तुम्हाला वाटतंय एन्जॉयमेंट करायचे ना आणि फॅमिली पण चांगली पाहिजे, 2 आठवड्यात एकदा बायकोला घेऊन जायचं फिरायला. ती पण खुश, आपण बरोबर. दुसरा 2 काय आहे, 2 महिन्यात एकदा थोडंसं लॉंग ड्राईव्हला जा, थोडंसं एक मुक्काम कुठे ते करायचं. ह्या 2 आठवड्यात पहिलं काय, सिनेमाला गेला, नाटक बघायला गेला, काय ते फिरून आला, बस 2 आठवड्याचा पहिला नियम. दुसरा 2 काय, 2 महिन्यात एकदा. तिसरा 2 आहे ना, 2 वर्षात एकदा ना, लॉंग ट्रिप, मोठी ट्रिप. थोडंसं लांब. पण प्लॅनिंग करा, प्रायोरिटी आहे ना, करा प्लॅनिंग. 2 वर्ष प्लॅनिंग करू शकता ना आतापर्यंत. रोज 100 काढले तर 2 वर्ष काम होईल तुझं. बरोबर. प्रायोरिटी ठेवली तर बघा करायला पाहिजे. करायला पाहिजे. हे अजून एक टेक्निक मध्ये सांगितलं 2-2-2चं वापरा. बरोबर. नातेसंबंध चांगले, एन्जॉयमेंट पण होणार, प्रायोरिटी पण खुश. सर, आता काही लोक असे असतात ते किती त्यांच्यावर प्रयोग केले तरी ते नकारात्मकच असतात, कारण त्यांचे भूतकाळातले काही जे फॅक्टर्स असतात ना ते त्यांना सतत खातात की मला हे अशी बोलली होती, असं झालं होतं. मग हे जे निगेटिव्ह विचार आहेत ते भरभरून मनात बसलेत, हे कसे बाजूला करायचे. हा, त्याला आता काय करायचं माहितीये का, पहिली गोष्ट म्हणजे एक लक्षात आपल्याला आलं पाहिजे की माझ्यातनं माझ्याकडनं ऊर्जा चांगली असेल तर मला चांगलं मिळणार आहे. जर मी त्या गोष्टीचा विचार, जी गोष्ट 10 वर्षापूर्वी झालेली आहे, 2 वर्षापूर्वी झालेली आहे, अगोदर खूप वर्षापूर्वी झालेली आहे, ती व्यक्ती निघून गेली, मेली ती, तरी त्याबद्दल विचार करतो आपण. अशी किती लोक आहेत. असतात, आहेत. मी म्हणतो की ते गेले ना, आपण म्हणतो गेले की व्यक्ती संपलं, वैर संपलं असं म्हणतो का आपण. मग ती जायची वेळ बघताय का. बघा ना, म्हणतो का आपण की व्यक्ती बरोबर वैर पण गेलं है ना. आपण माझ्यासोबत काहीतरी चुकीचं घडलं, हे झालं ना, ऍक्सेप्ट इट. ओके, ऍक्सेप्ट करा, ठीक आहे, लेट इट गो. त्याला सोडून द्या. काही गोष्टी सोडून धरून ठेवलं ना, ते कोणती गोष्ट बघा, एक साधी गोष्ट, बाटली आहे, ह्यात सुख आहे, सुख. पाणी प्यायला तहान लागली मला खूप, आता मला सुख कशात आहे, पाण्यामध्ये आहे ना. कारण मला खूप तहान लागलेली आहे, आता मला पाणी माझी प्रायोरिटी आहे. मला पाणी मिळालं की मला सुख मिळालं, तर आनंद होणार आहे. हे सुख जे आहे ना, मी फक्त धरून ठेवलं थोडा वेळ, काय नाही, ओके. अजून थोडा वेळ धरून ठेवलं, काय होईल, थोडासा हात दुखायला लागेल, अजून जास्त वेळ धरून ठेवलं, सुखच आहे ते, पण मी अजून धरून ठेवलं, तो कदाचित हाताला काहीतरी जास्त त्रास होईल. कोणती गोष्ट ही अटॅचमेंट आहे, हे सोडून द्यायला पाहिजे. हे सुख असू नये, दुःख असू, बरोबर की नाही. आता मला सांगा, एखादा जोक सांगितला, आपण किती वेळा हसणार, एकदा हसणार. तो जोक पुन्हा सांगितला, थोडं कमी हसणार. तो जोक पुन्हा सांगितला, मजा जाणार निघून. जर एका जोकवर तुम्ही 3 वेळा 4 वेळा वारंवार हसू शकत नाही ना, मग एका दुःखावर का दुःख करता. समजते का. बघा, एकच दुःख घेतलं, ती अशी होती, ती अशी होती, ती अशी होती, ती अशी होती, सारखं तेच, आणि त्यातनं का तुमचे इमोशन वाढतात. एका चांगल्या गोष्टीबद्दल तुम्ही जास्त आनंदी होऊ शकत नाही. तुमची गोष्ट काय चांगली सांगा, एकदा सांगितलं आवडेल, ती गोष्ट पुन्हा सांगितलं आवडणार नाही. ठीक आहे, काल सांगितलीच ना. मग बघा ना, जर चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट सारखी सांगून तर तुम्ही चांगला आनंदी होत शकत नाही, तर त्या वाईट गोष्टी करता का निगेटिव्ह करता, सोडून द्या. हे तुमच्या मनातून चाललेलं आहे, त्या मनातून त्या व्यक्तीला धरून ठेवलं तुम्ही. मग जेवढं तुम्ही त्याला हे करता, ब्लॉक करता, जेवढं त्याला नावं ठेवता, जेवढं त्याला शिवाय करता, तेवढं जास्त तुम्ही मला आठवायचं नाही म्हणाल, जास्त आठवणार. नवीन वर्षामध्ये काय करायचं, टेक्निक, आपला कार्यक्रम टेक्निक झाले आज. त्या माणसाबद्दल ज्या काही भावना येतील ना, त्या कागदावरती लिहा, लिहा सगळं.
ती वाईट होती, शिव्या घाला तिला, लिहा सगळं, शिव्या पण घाला त्यात कागदावरती, सगळं लिहा. तिने वाईट केलं, माझे पैसे घेतले, मला भांडली, माझ्या नवऱ्याला मारलं, मुलाला मारलं, काय असेल तसं सगळं लिहा. अगदी तुम्हाला ती लिहिताना रडायला येईल, राग येईल, येऊ दे, सगळं लिहून काढा. तो कागद फाडा मस्तपैकी आणि आग लावा त्या कागदाला, आग लावा कागदाला. आणि तो कागद आहे ना तुमच्या त्या टॉयलेटमध्ये फ्लश करून टाका, पाणी सोडून द्या आणि निवांत व्हा. माझ्या सगळ्या चिंता, राग, द्वेष पूर्ण निघून गेला आणि एका मिनिटात चेंज होतो मॅडम. शिफ्ट युअर एनर्जी, शिफ्ट युअर एनर्जी. हे सगळं जे वैर, जे द्वेष, जे काय मत्सर काय म्हणतात ना, जे काय आहे ना त्या कागदावरती लिहून काढा. त्या क्षणापासून ती व्यक्ती शांत होईल. आणि ह्यात असे काही टेक्निक मी सांगितले ना जे माझे पेड वर्कशॉपमधले आहेत. पण मला वाटतंय तुमच्याबद्दल पण काय वाटतंय की नाही, खरोखर लोकांनी बघावं, लोकांनी खरोखर फरक पडावा लोकांना, ही माझी आतून तळमळ आहे. आणि म्हणून मी सांगतोय गोष्टी, हे टेक्निक करा, तुमचे जे काही राग बीग सगळं निघून जाईल. सर आता मला हे सांगा, जसं 25 छान गेलं तसं 26 छान जायचं असेल तर काय अफर्मेशन दिलं पाहिजे किंवा काय बोललं पाहिजे? व्हेरी नाईस. म्हणजे आपण जे पॉझिटिव्ह बोलतो, पॉझिटिव्ह वाक्य बोलतो, सकारात्मक वाक्य बोलतो, त्याला आपण ॲफर्मेशन्स. बघा ॲफर्मेशनमध्ये खूप ताकद आहे. एक वाक्य तुमचं आयुष्य बदली करू शकतं. बर. तर त्यामुळे 2026 मध्ये आपल्याला जर काही ॲफर्मेशन्स आपल्याला पाहिजे असतील ना, तर पहिली गोष्ट करायची, थँक्यू युनिवर्स. पहिलेच वाक्य काय टाकायचं, थँक्यू युनिवर्स. त्या ब्रह्मांडाचे आभार मानायचे. कशा करता की आत्तावर माझ्या आयुष्यात खूप चांगल्या गोष्टी आल्या. बघा आपल्याला आयुष्यात मागं वळून बघताना ना चांगल्या गोष्टी आठवा, काही निगेटिव्ह गोष्टी असतातच आहेत, पण चांगल्या गोष्टी आठवा आणि थँक्यू बोला. तर पहिला आलं पाहिजे थँक्यू युनिवर्स. मग पुढे काय बोलायचं आपल्याला की माझं हे जे नवीन वर्ष जे आहे त्या नवीन वर्षामध्ये माझ्या जीवनात फक्त सुख आणि प्रेम मला मिळते. म्हणजे ज्यांना जे पाहिजे, आता कसं आहे काही लोकांना पाहिजे किंवा लग्न व्हायला पाहिजे असं वाटतंय, तर मी बघा काही वाक्य कसं बोलायचं आहे, परमेश्वराच्या कृपेने मी माझ्या जीवनात माझा आदर्श जोडीदार आकर्षित करत आहे. हे काय केलं, मला जे पाहिजे ते मला मिळते. मी माझ्या जीवनात प्रेम आकर्षित करत आहे. थँक्यू युनिवर्स. हे बोलताना ना नुसते शब्द नाही पाहिजेत, भावना पाहिजे, इमोशन्स पाहिजेत. बरोबर. हे प्रत्येक वाक्य बोलताना मी माझ्या जीवनात प्रेम आकर्षित करत आहे, थँक्यू युनिवर्स. किंवा मी पैशाच्या चुंबक बनत चालले आहे, आय एम बिकमिंग अ मनी मॅग्नेट. आणि सर नवीन वर्षात एखाद्याला जॉब हवा असेल चांगला तर माझ्याकडे नवीन संधी चालून येत आहेत. वाक्य लिहिता कसं यायचं, परमेश्वराच्या कृपेने माझ्या जीवनात नवनवीन संधी चालून येत आहे, त्याबद्दल धन्यवाद, थँक्यू युनिवर्स. मला चांगला जॉब मिळत आहे, थँक्यू युनिवर्स. मला अपेक्षा असलेली नोकरी मला मिळत आहे, थँक्यू युनिवर्स. त्या लोकांच्याकरता अशा प्रकारची वाक्य त्यांनी बनवायची. पहिली गोष्ट काय पाहिजे की परमेश्वर कृपेने माझ्या जीवनात मी चांगल्या संधी आकर्षित करत आहे, बरोबर की नाही. अजून एक चांगलं अफर्मेशन तुम्हाला सांगेन, माझ्या जीवनात दैवीय प्रेम वाहत आहे. खूप चांगलं आहे, थँक्यू युनिवर्स. आय एम अट्रॅक्टिंग डिवाइन लव्ह इन माय लाईफ. इव्हन तुम्हाला कोणाला बद्दल काही वाटत असेल, कोणतं स्टाफ आहे त्याला काही दुःख झाले, काही त्रास आहे, त्यातनं निगेटिव्ह त्याला बाहेर पडावं असं वाटतंय, काही पण असेल ते समस्या असेल, तुम्ही देखील हे वाक्य बोलवता की परमेश्वराच्या कृपेने त्याच्या जीवनात दैवीय प्रेम वाहत आहे व त्याचे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहेत. तुम्ही देखील त्याला हे ब्लेसिंग आहेत, देऊ शकता, हे ब्लेसिंग आहेत. तुम्ही वाक्य बोलता ते मगाही बोललो नाही, शब्द मंत्र बनतात. बरोबर. ही मंत्र आहेत, ह्या मंत्राला तुम्ही जसं वापरणार तसे होणार आहेत. पण मुलांच्या आवडता पाहिजे असेल तर माझा मुलगा खूप छान आहे, अभ्यास छान करतोय, बोला. समजा मुलाला पाहिजे अफर्मेशन, मुलाला काय पाहिजे त्याला, तर तो काय बोलेल
की माझी मेमरी पॉवर खूप शार्प आहे. हम्म. मी जे वाचतो ते मला लक्षात राहते. थँक्यू युनिवर्स. मी ते अभ्यास करताना त्याला पाहिजे, ते पाहिजे. बिझनेस करता पाहिजे तर मग काय बोलत होता की या नवीन वर्षामध्ये माझा बिझनेस, तुम्हाला जे अपेक्षा आहे ती, उदाहरणार्थ तुमचा जे टार्गेट असेल, मी म्हणतो कमीत कमी 3 पट ते वाढवायचंच. हम्म. अगदी 10% वगैरे असं पण नाही, काही गरज नाही. पण तुमचं जे काही इन्कम असेल ना, ते कमीत कमी 3 पट तर तुम्ही पुढे बोलायला हरकत नाही. बरोबर. बरोबर ना? मग ती आपण बोला की माझा बिझनेस ह्या वर्षी एवढ्या प्रमाणात वाढत आहे किंवा एवढं माझं टार्गेट पूर्ण होत आहे. म्हणजे टार्गेट तुमच्या पैशामध्ये असेल किंवा क्लायंटमध्ये असेल. जसं माझं टार्गेट आहे ते क्लायंटच्या स्वरूपात आहे. कारण मी म्हणतो की मनी बाय प्रोडक्ट. क्लायंट आले की पैसे येणारच आहेत. बरोबर की नाही? बरोबर. तर मी त्याबद्दल विचार करतो की मी माझ्या ह्या वर्षी मागच्या वर्षी क्लायंट होते, त्या 3 पट क्लायंट माझ्याकडे येत आहेत. त्यांची सर्व्हिस, माझी सर्व्हिस ते घेत आहेत आणि ते हॅपी होत आहेत. म्हणजे मी काय केलं, बघा तुम्ही यावेळी समाजाकरता काही करायचा प्रयत्न करताना युनिवर्स भरभरून देतो. बरोबर. तुम्ही नुसतं म्हणा की मला पैसा मिळत आहे, तर ते कदाचित तुमचं होईल का ना माहिती नाही. पण त्यावेळी तुम्ही लोकांच्या करता हे करताना त्यावेळी ती युनिवर्स देखील तुम्हाला भरभरून मदत करतो आणि ती लोक तुम्हाला ब्लेसिंग देतात. मॅडम माझ्याकडे लोक येतात ना, लाखो रुपये देतात, लाखो ब्लेसिंग देतात, भरभरून ब्लेसिंग मिळतात. आणि हे ब्लेसिंग पुढे घेऊन झालं ते मला पुढे नेतात. बरोबर. त्यामुळं ही अशा प्रकारची वाक्य त्याने बोलू शकतात. समजा एखादा कोण आजारी असेल तर परमेश्वराच्या कृपेने मी आता आरोग्यदायी होत आहे. आय एम बिकमिंग हेल्दी, आय एम बिकमिंग वेल्दी, आय एम बिकमिंग हेल्दी, वेल्दी, एनर्जेटिक बोलू शकता. थँक्यू युनिवर्स. ही काय वाक्यांनी बोलली पाहिजेत. त्या परमेश्वर कृपेने का की करणार तो आहे, त्यामुळे हे वाक्यामध्ये ऍड करायचं. परमेश्वराच्या कृपेने माझ्या जीवनात मला प्रेम मिळत आहे. परमेश्वर कृपेने मी अधिक सक्षम होत आहे. परमेश्वर कृपेने मी अधिक प्रेम आकर्षित करत आहे. ते प्रेम फक्त काही नातेवाईकाचं नसतं, काय क्लायंट असेल, सगळ्यांच्या बाबतीत पैशाचं प्रेम असेल. या नवीन वर्षामध्ये माझ्या अधिक पैसा आकर्षित होत आहे, चौबाजूने पैसा आकर्षित होत आहे. आय एम अट्रॅक्टिंग मनी ऑन फ्रॉम ऑल द डायरेक्शन्स. तुम्ही जिथं जाल तिथं पैसा येतोय म्हणा. ही अशा प्रकारची वाक्य प्रत्येकानं त्यांची वाक्य देखील बनवा. फक्त पहिलं वाक्य ठेवा परमेश्वर कृपेने आणि शेवटी धन्यवाद. हे वाक्य बोलायला मधला ढाजा तो ठेवा. परमेश्वर कृपेने मला हे मिळत आहे, धन्यवाद. मग त्याला धन्यवाद युनिवर्स म्हणा, धन्यवाद ब्रह्मांड म्हणा किंवा थँक्यू युनिवर्स म्हणा. तुम्ही वाक्य तुमच्या कोणत्याही भाषेत बनवू शकता, मराठी, हिंदी, तुमची कोणती भाषा असू द्या. तुमच्या भावना खूप महत्त्वाच्या आहेत, कारण त्या प्रत्येक वाक्याला एक फ्रिक्वेन्सी आहे. तशा प्रकारची व्हायब्रेशन ब्रह्मांडात गेली की तुम्हाला प्रकारची जे काही गोष्टी आहेत, तशा प्रकारची माणसं, तशा प्रकारच्या घटना आकर्षित करणार असतात. बरोबर. चालेल. तर सर आज तुम्ही आलात आणि खरंच खूप एनर्जेटिक वाटतंय मला सुद्धा. कारण की आपल्या जवळपासच ह्या सगळ्या एनर्जीज असतात, फक्त आपण त्या वेगळ्या पद्धतीने करत होतो आतापर्यंत. आणि खरं ट्रॅक किंवा पॅटर्न काय हे आज कळालं की नाही, म्हणजे सगळं शिफ्ट होऊ शकतं. निगेटिव्हिटी जाऊ शकते, पॉझिटिव्ह गोष्टी येऊ शकतात, थांबलेल्या गोष्टी सुरू होऊ शकतात किंवा येऊ शकतात आपल्याकडे. तर आज खूप साऱ्या गोष्टी कळाल्या, खूप सगळ्या टेक्निक कळाल्या, मॅक्झिमम टेक्निक कळाल्या. म्हणजे खरं तर बेसिकली लोक जे आहेत, म्हणजे आपण जे काही बघतो तर तेवढं डिटेल जात नाही कधी. पण ऑन माय रिक्वेस्ट आज सरांनी खूप सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. तर मला नक्की खात्री की तुम्हाला ह्या सगळ्या रेमेडीजचा किंवा सगळ्या टेक्निकचा खूप फायदा होईल. तर सरांना नक्कीच तुम्ही कन्सल्टेशनसाठी फोन करा, कारण खूप इम्प्रेसिव्ह आणि एक आपण जे अनुभव म्हणतो ना तो हाच आहे. कारण आपल्याला बोलणारे लोक खूप असतात, पण जे कॉन्फिडन्स आपण म्हणतो ना तर तो फक्त आपल्याला अनुभवानेच येतो. तर सरांकडे खूप जास्त म्हणजे नाही का म्हणजे लेवल्स असतील, पण मला हेच म्हणायचं की सर सगळ्यांसाठी अवेलेबल असतात. सो तुम्ही त्यांचं कन्सल्टेशन घ्या, त्यासाठी त्यांना कॉल करा. मी डिस्क्रिप्शनमध्ये सरांची डिटेल्स पूर्ण दिलेल्या आहेत, त्यांच्या टीमला संपर्क करा. तुमचे जे काही पर्सनल प्रॉब्लेम असतील, तुमच्या हेल्थबद्दल असतील, पैशाबद्दल असतील किंवा रिलेशन्सबद्दल असतील, तर तुम्ही सगळे सरांशी डिस्कस करा. नक्की जसं सर म्हटलं की त्यांचं प्लॅन ए आणि प्लॅन बी हे 2 प्लॅन्स आहेत. तर प्लॅन बीकडे कदाचित जायची गरजही नाही पडणार. तर अशा पद्धतीने तुम्ही सरांना कॉन्टॅक्ट करा नक्कीच. आणि पॉडकास्ट जर आवडला असेल तर नक्की शेअर करा. सो सर आज आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आणि त्या ठिकाणी खूप चांगली ऊर्जा मला मिळाली. तर तुम्हाला देखील खूप मी ब्लेसिंग देतो की तुमचं चॅनल अजून लाखो लोकांनी बघावं, अजून त्याचं माहिती लोकांच्यापर्यंत पोहोचावी आणि लोकांचं जीवन चांगलं व्हावं, समृद्ध व्हावं ही अपेक्षा. धन्यवाद. धन्यवाद सर.